नामया जन्मता पांडुरंग जिभेवरी लिहिले जन्मता पांडुरंग जिभेवरी लिहिले जन्मता पांडुरंगे जिव्हेवरी लिहिले जन्मता पांडुरंगे जिव्हेवरी लिहिले जन्मता पांडुरंग जिव्हेवरी लिहिले जन्मता पांडुरंग जिव्हेवरी लिहिले जन्मता पांडुरंगे जिव्हेवरी लिहिले जन्मता पांडुरंगे जिव्हेवरी लिहिले शतकोटी प्रमाण है अभंग रचिले शतकोटी 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 प्रमाण है शतकोटी प्रमाण है कवित्व रचले शतकोटी प्रमाण है कवित्व रचिले शतकोटी प्रमाण है कवित्व रचिले जे जाज भक्त राया जीव लगनामया जे जाज भक्त राया जीव लगनामया शतकोटी प्रमाण है अभंग रचिले अभंग रचिले शतकोटी प्रमाण है अभंग रचिले 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 शतकोटी प्रमाण अभंग रचिले शतकोटी शतकोटी प्रमाण अभंग रचिले शतकोटी प्रमाण अभंग रचले जय जाजी भक्तराया जीवल गनामया जय जाजी भक्तराया जीवल गनामया आरती करिता चित्त
पालट काया आरती करिता चित्त पालट काया आरती करिता चित्त पालट काया आरती करिता आरती 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 करिता चित्त पालट काया जय जाज भक्त राया जीव लगनामया जय जाज भक्त राया जीव लगनामया आरती करिता चित्त पालटे काया आरती करिता चित्त पालटे काया जय जाज भक्त राया जीव लगनामया जय जाज भक्त राया जीव लगनामया जीव लगनामया विठ्ठल विठ्ठल चलो विठ्ठल चलो विठ्ठल विठ्ठल चलो विठ्ठल चलो विठ्ठल विठ्ठल चलो विठ्ठल 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 चलो विठ्ठल विठ्ठल बोला पुंडलिक वरदा हरे विठ्ठल ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम भक्त शिरोमणी नामदेव महाराज सद्गुरु जोग महाराज ठला 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 पुंडलिक वरदारी विठ्ठल ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम भक्त श्रोमणी नामदेव महाराज सद्गुरु जोग महाराज की ठला 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 जन्मता पांडुरंगे जिवेवरी लिहिले जन्मता पांडुरंगे जिवेवरी लिहिले शतकोटी प्रमाण है अभंग रचिले किंवा कवित्व रचिले
जय जाजी भक्तराया जीवलगा नामया आरती ओवाळिता चित्त पालटे काया घ्यावया भक्ती सुख पांडुरंगा अवतार घ्यावया भक्ती सुख पांडुरंगा अवतार करोनिया तीर्थ मिशे केला जगाचा उद्धार जय जाजी भक्तराया जीवलगा नामया आरती ओवाळिता चित्त पालटे काया प्रत्यक्ष प्रचित हे वाळवंट परिस केले प्रत्यक्ष प्रचित हे वाळवंट परिस केले हरपली विषमता द्वैत बुद्धी निरसली जय जाजी भक्तराया जीवलगा नामया आरती ओवाळिता चित्त पालटे काया समाधी महाद्वारे श्री विठ्ठल चरणी समाधी महाद्वारे श्री विठ्ठल चरणी आरती ओवाळितो परिसा कर जोडोनी जय जाजी भक्तराया जीवलगा नामया आरती ओवाळिता चित्त पालटे काया पांडुरंगा करो प्रथम नमः पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरणा संतांची त्यांच्या कृपागाने कथेचा विसारू त्यांच्या कृपागाने कथेचा विसारू बाबाजी सद्गुरु दास तुला ज्ञानेशो भगवान विष्णु निवृत्तिर्भगवान हर सोपानो भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने आद्यत्रय जननी देवाची नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवेला गे सेवक झालो सेवेला गे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा अहो स्वामी तुकया देवा लागलो निज चरणा हो स्वामी तुकया देवा अहो स्वामी संपाद्य ज्ञानांचे विधाय भक्ति विलोकितो येन समाधि राज वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगम शिरसा गुरुं तमात्मरूप गणेशु स्मरण सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे जयाचे ने आठवे शब्द सृष्टी अंगवे सारस्वत आगवे जिवे सिये वक्तृत्व गोडपणे अमृता ते पारुखे मने रस होती वळंगणे अक्षरासे भावाचे अवतरण अवतरविती खून हाताचडे संपूर्ण तत्वबोध श्री गुरूंचे पाय जे हृदय घेऊन ठाय ते एवढे भाग्य होय उन्मेषासे ते नमस्कारोनी आता विठ्ठल विठ्ठल जन्मता पांडुरंगे जिव्हेवरी लिहिले जन्मता पांडुरंगे जिव्हेवरी लिहिले शतकोटी प्रमाण हे कवित्व रचिले किंवा अभंग रचिले जय जयाजी भक्तराया जीवलगा नामया आरती ओवाळिता चित्त पालटे काया महाकैवल्य तेजोनिधी साधकांचे मायबाप ज्ञानियांचे शिरोमणी योग्यांचे माऊली अखंड संजीव समाधिस्थ भगवान सद्गुरू श्री ज्ञानोबऱ्यांच्या चरणकमली पुण्यसलीला भगवती इंद्राणी मातेच्या तटाकावर प्रस्तुत समयी भगवंताच्या कृपेने साधुसंताच्या आशीर्वादाने आपण सर्वजण आज आषाढ वद्य त्रयोदशी आजच्या दिवशी परमनामधारक बालभागवत सकल संत शिरोमणी श्री नामदेवराय यांचा 674वा संजीव समाधी सोहळा आहे. त्यानिमित्त असणारी सेवा विठ्ठल विठ्ठल. परमपूज्य परमवंदनीय श्री गुरु बाबांची असणारी ही आज्ञा
आणि त्या आज्ञेनुसार सेवके करावे सांगितलेले काम, शिक्याचा तो धर्म स्वामी राखे, किंवा सेवके करावे स्वामीचे वचन त्याशी होतो पण कामाने. गुरुरे बाबांची आज्ञा त्याच्यामुळे उभा आहे. वास्तविक पाहता महापुरुषापुढं सेवा करण्याचा माझा अधिकार नाही. मी नेहमी सांगत असतो, वाचून पढेना वाचेना सेवाय जाणे स्वामीची. ऐसिया माझ्या ग्रंथाची योग्यता की असे. कसल्याही प्रकारचा अधिकार नसताना, शास्त्राचा अभ्यास नाही, तपाचा विचार केला तर तप नाही, ज्ञान नाही, भक्ती नाही. नामदेव यांच्या भाषेत नव्हे बहुश्रुत नव्हे ज्ञानशील, दास मी दुर्बल वैष्णवांचा. ते वैष्णवांचा दास होण्यासाठी सुद्धा भाग्य लागतं. विठ्ठल विठ्ठल. विठ्ठल 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 कसलाही प्रकारचा अधिकार नाही. पण इथं एकच फक्त आपल्याला सांगता येईल ते म्हणजे महापुरुषांच्या मनामध्ये आलेली जी शक्ती असते, कृपाशक्ती असते. तुका म्हणे आले समर्थाच्या मना, तरी होय राणा रंक त्याचा. दुसरं त्याला काही उत्तर सांगता येणार नाही. एखादा आज्ञेने जीव जर एखाद्या महत्प्राप्ती आणि मोठं पद प्राप्त करून घेतलं, आपण काय म्हणतो इथं, त्याच्याकडे तेवढं सामर्थ्य नाही, कसल्याही प्रकारचा अधिकार नाही. पण ज्या अर्थी हे घडले त्या अर्थी नक्कीच साधू पुरुषांची महापुरुषांची असणारी कृपा आहे, हे असं आपल्याला मानावं लागतं. बाबांची असणारी हे आज्ञा आहे. सर्व उपस्थित सर्व महापुरुष आहेत. वारकरी पूज्य श्री वारकरी शिक्षण संस्थेतील गुरुजन मंडळी, हे सर्व गुरुजन मंडळी या ठिकाणी सेवेसाठी उपस्थित आहेत. या महापुरुषांच्या पुढं मी काय सेवा करणार आहे. जगद्गुरु तुकोबाराय गुरुकुल गाथा मंदिर तिथले सर्व गुरुवर्य या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या पुढेही माझ्यासारख्या पामरांनी काय सेवा करणार आहे. प्रातस्मरणीय पूज्य श्री बनशी बाबा आहेत, प्रातस्मरणीय गुरुवर्य श्री देवराम बाबा, हे सर्व महापुरुष मंडळी आहेत, थोर महापुरुष मंडळी आहेत आणि या ठिकाणी आहेत. त्या आता त्याची कृपा वसे येईल वाची सरीसे, कळेल काही तैसे निवेदिन. त्यांच्याच कृपाच्या द्वारे तुम्ही संत माझिया कडा, दिठीचा कराल बवडा, तरी तुम्ही माने एवढा होईन मी. तुमची जर आमच्यावर कृपा झाली, वास्तव पाहता तैसे तुमचे अवधान आहे. तुम्ही मना हे होय असे वक्तृत्व कवना आहे, जेणे रिजा तुम्ही प्रसन्न व्हाल असं वक्तृत्व नाही. पण नानोबराय म्हणतात, दिठेवा तुमचा वर्षे ते सकळार्थ सिद्धिमती पिके, एरवी कोंभेला उन्मे सुके, जरी उदास तुम्ही. तुमचा दिठेवा, तुमची कृपाशक्ती जर आम्हाला प्राप्त झाली तर कसल्याही प्रकारची अडचण नक्कीच मात्र येणार नाही. आज हा मोठा पर्वकाळ आहे आणि या पर्वकाळाच्या निमित्तानं आज आळंदी क्षेत्रामध्ये ज्ञानोबरायांच्या चरण कमली भक्त शिरोमणी परम बाल भागवत नामधारक श्री नामदेवरायांचा संजीव समाधी उत्सव आहे. त्या निमित्तानं ह्या सेवेचं चिंतन आहे. गोड असा श्री संत परिसा महाराजांचा हा गोड अभंग आहे. परिसा महाराजांना जी नामदेवरायांची प्रचिती आली, अनुभूती आली, ती अनुभूती प्रस्तुत अभंगामधून श्री परिसा महाराज प्रकट करत आहेत. वास्तविक पाहतो पूर्वकालामध्ये थोडंसं आपण चिंतन केलं तर हरपली विषमता द्वैतबुद्धी निरसली. श्री परिसा महाराजांना नामदेवरायांचा पूर्वकालात अधिकार कळाला नाही, पण नंतर जेव्हा यथार्थ महिमा कळाल्यानंतर जे श्री परिसा महाराजांच्या मुखातून शब्द आले ते मात्र अवर्णनीय आहेत. तुकोबरायांच्या चरित्रातला भाग तसाच आहे. पहा, श्री संत रामेश्वर शास्त्री, त्यांनाही पूर्वकालामध्ये जगद्गुरु तुकोबरायाचा काय घडलं असेल, पण जेव्हा तुकोबरायांचा यथार्थ महिमा कळाला, जेव्हा श्री संत रामेश्वर शास्त्री त्यांचे अभंग इतके गोड आहेत. श्री रामेश्वर महाराजांनी जे तुकोबरायाचं वर्णन केलं ते कोणीच केलं नाही. विठ्ठल विठ्ठल. महाराज सांगतात, पंडित वैदिक अथवा दशग्रंथी परी सरीन पोवती तुकयाची, कर्म अभिमाने वर्ण अभिमाने नाडले ब्राह्मण कलियुगी, तैसा नव्हे तुका वाणी व्यवसाय, भाव त्याचा पाय विठोबाचे. किंवा भक्त भागवत जीवनमुक्त संत महिमा अत्यद्भुत चराचरी, ऐशी अनंता माझी तो अनंत दिलावेश होत जगत राहता. संत ग्रह मेळी जगदांध्या गिळी, पैल उदयाचरी भानू तुका, संत वृंदे तीर्थे गौतमी हरिकथा, तुकया नरसिंहस्ता भेटवाली. काय वर्णन केलेलं आहे. असं वर्णन कुठेही आपल्याला पाहायला सापडत नाही. जेव्हा महापुरुषाचा यथार्थ महिमा कळाला आणि महिमा कळाल्यानंतर श्री संत रामेश्वर शास्त्रींच्या मुखातून ते शब्द प्रकट झाले आणि शब्द प्रकट होऊन तो जो काही महिमा आहे तो यथार्थरित्या प्रकट झाला. वास्तविक पाहता साधू पुरुषाचा महिमा कळत नाही म्हणजे कुणाकुणाला कळत नाही, शास्त्रज्ञाला कळत नाही, योग्याला कळत नाही,
अजून सिद्ध देवालाही कळत नाही, ब्रह्मादिक देवालाही कळत नाही. शास्त्रज्ञ संतांचा महिमा तो बहु दुर्गम, शाब्दिकाचे काम नाही येते. शाब्दिकाला कळत नाही, शास्त्रज्ञाला कळत नाही, याचा अर्थ नक्कीच मूर्खाला कळतच नाही, शास्त्रज्ञाला कळत नाही. असं जरी असला आणि योगी जरी असला, योग्याचं चिंतन करत असताना नाथ महाराज म्हणतात, पावना घालवेल पालान, पायी चढवेल गगन, भूत भविष्य कळेल वर्तमान, परित्या साधूचे न कळे मेहमान. योग्याला सर्व सिद्धी प्राप्त असतात. ज्ञानोबराय म्हणतात, पावनाचा वारिका वळगे, चाले तरी उदकी पावलं लगे, येणे येणे प्रसंगी येते भवता सिद्धी. सगळं घडतं, स्वर्गीचं आलोच ऐके, मनोगत ओळखे मुंगेचे सर्व घडतं, पण साधू महात्मा कळेल असं मात्र नाही. श्री संत चांगदेव महाराजांना पूर्व ज्ञानोबऱ्यांचा यथार्थ महिमा नाही कळाला, पण जेव्हा वस्तूचं यथार्थ ज्ञान झालं, आले लोटांगणी चांगदेव, अशा प्रकारचे म्हणजे योगी पुरुषाला सुद्धा साधू पुरुषाचा महिमा कळत नाही. आजन सिद्ध देवाला सुद्धा साधू पुरुषाचा महिमा कळत नाही. ब्रह्मादिक देवाला सुद्धा साधू पुरुषाचा महिमा कळत नाही. त्यांचा महिमा काय? वर्णुमी पामर न कळे तो साचार, ब्रह्मादिका ब्रह्मादिक जेथे तुम्हा वळंगणे, इतर तुळणे काय पुढे. ब्रह्मादिक देवाला साधू पुरुषाचा महिमा कळत नाही. त्याच्याही पुढे जरी आपण गेलो, परोक्ष ज्ञान संपन्न जरी महात्मा असला तरी सुद्धा त्याला साधू पुरुषाचा महिमा कळेलच असं नाही. परोक्ष ज्ञानाचं वर्णन करत असताना असं म्हटलेले, बुद्धिपूर्वकृतम पापम कृष्णम दहती वन्यवत. बुद्धी पुरस्कार केलेलं जे काही पाप आहे, परोक्ष ज्ञान काय करतं? घालून टाकतं. असं परोक्ष ज्ञान संपन्न जरी साधक असला किंवा महात्मा असला तरीसुद्धा त्याला साधू पुरुषाचा यथार्थ महिमा कळेल असं मात्र नाही. मग साधू पुरुषाचा महिमा केव्हा कळतो? तो का म्हणे, अंगे व्हावे ते आपण तरीच महिमान येईल कळो. किंवा ऐसी वर्मे मज दावी नारायणा, अंतरीच्या खुना प्रगटुनी, भक्ताचा महिमा भक्तची जाणती, दुर्लभ यागती अनेकांशी. ज्ञानोबऱ्यांचा यथार्थ महिमा एकनाथ महाराजच सांगू शकतात. ज्ञानोबऱ्यांचा यथार्थ महिमा तुकोबराय सांगू शकतात. नामदेवरायांचा यथार्थ महिमा तुकोबराय नाथ महाराजच सांगू शकतात. नाथ महाराजांचा यथार्थ महिमा तुकोबराय सांगू शकतात. तुकोबरायांचा यथार्थ महिमा निळोबराय सांगू शकतात. म्हणजे अशा प्रकारे साधू पुरुषाचा जो महिमा असतो तो साधू पुरुषाला कळत असतो. श्री परिसा महाराजांना जी नामदेवरायांची प्रचिती आली, अनुभूती आली, आणि त्या अनुभूतीतून जेव्हा वस्तूचं यथार्थ ज्ञान झालं आणि यथार्थ ज्ञान झाल्यानंतर त्यांच्या मुखातून शब्द बाहेर पडले आणि ते शब्द बाहेर त्या आरतीच्या रूपानं प्रकट झाले. ही नामदेवरायांची आरती आहे. आरती म्हणजे गोड आरती आहे. सर्व संप्रदायामध्ये ही आरती प्रसिद्ध आहे. आरती शब्दाचं चिंतन करत असताना 3 अर्थ प्रातस्मरणीय गुरुवर्य श्री नत्तसिंग बाबांनी सांगितले. 3 अर्थ. आरती म्हणजे ओवाळणे, जी काय भगवान परमात्म्याला ओवाळायचं किंवा साधू पुरुषांना ओवाळायचं. कारण देवते संत तस्मिन तज्जेने भेदाभावात, संत महात्म्यांनाही ओवाळायचं आणि साध्यावालाही ओवाळायचं. त्या आरतीचं महत्त्व काय हो? नामदेवराय सांगतात, उठोनी वेगेसी चला जाऊ रावळासी, जळती पातकांच्या राशी काकड आरती देखील या. जर आपण पांडुरंगाची काकड आरती पाहिली, पातकाच्या राशी जळतात. सकाळचा काकडा असतो, संध्याकाळची 7 वाजताची धूपारती असते, रात्री 11 वाजताची शेजारती असते. हे सर्व आपण आरत्या पाहिल्या. तुकाराम महाराजांचं एक वचन आहे, मंगळ आरतीचा थोर महिमा अनेक द्यावया नाही उपमा, श्रीमुखासे देखे जो कर्मा, पासून सुटे जैसा रवी नासी तमा. जय देव जय देव जय पंढरी राया, श्री पंढरी राया करुण्या कुरवंडी सांडीन काया. तुकाराम महाराज म्हणतात, मंगळ आरतीचा थोर महिमा. श्रीमुखासे जो परमात्म्याचं आपण मुखकमल पाहिलं आरती सकट, तर काय फल आहे? पासून सुटे जैसा रवी नासी तमा, जैसा रवी तमा नासी, तसं तो कर्मापासून काय होतो? मुक्त होतो. विठ्ठल विठ्ठल. आणि मग आरती अशा प्रकारे त्या महापुरुषांची आरती करायची, संतांची आरती करायची, देवाची आरती करायची. आरती शब्दाचा दुसरा अर्थ बाबांनी सांगितला, समाधान. चित्ताला अत्यंत समाधान प्राप्त होणं. जयाचे नाव तीर्थरावो, दर्शने प्रशस्तीशी ठावो, जयाचे निसंगे ब्रह्मभाव भ्रांतसे. किंवा दर्शनाची प्रशस्ती पुण्यपुरुष ज्यांचं दर्शन केलं असतं चित्ताला आत्यंतिक समाधान प्राप्त होतं. त्याला काय म्हटलं गेलं? म्हणजे त्या महापुरुषांचं ते काय आहे? चिन्ह आहे, लक्षण आहे. महाराज वर्णन करतात. अशा महापुरुषांचं दर्शन झालं, अशा महापुरुषांची जर आपण आरती केली तर चित्ताला काय होतं? आत्यंतिक समाधान प्राप्त होतं. आरतीचा तिसरा अर्थ केला, आरती म्हणजे इच्छा. इच्छा म्हणजे काय? आरती आपण का करत असतो? आपल्या अंतःकरणामध्ये त्या महापुरुषाची आरती करण्याची इच्छा निर्माण झाली. का झाली? कारण त्यांच्या ठिकाणी आपल्या अंतःकरणामध्ये दृढ सेवाभाव निर्माण झाला. आपल्याकडून त्यांची काहीतरी सेवा घडावी आणि या सेवा घडायच्या उद्देशानं आपण काय करतो? त्या महापुरुषांची आरती करतो. विठ्ठल विठ्ठल.
म्हणून श्री परिसा महाराजांनी नामदेवरायांची गोड अशा प्रकारची ही आरती केलेली आहे. थोडंसं जर आपण चिंतन केलं, अभंगाचं चिंतन केलं तर या ठिकाणी नामदेवरायांच्या पूर्वकुलाचा आपला वृत्तांत इतिहास पाहावा लागेल. कारण नामदेवरायांचा जन्म जो आहे, नामदेवरायांच्या जन्माचं चिंतन करत असताना त्यांचं जे पूर्वकुल आहे त्या पूर्वकुलाचं आपल्याला थोडंसं चिंतन करावं लागेल. आज आता काय आहे, आज त्यांच्या समाधी सोहळा असल्यामुळं आज त्यांचं सर्व आपल्याला वर्णन करायचं आहे. आज हा पर्वकाळ आहे आणि या महापुरुषांचं जर आपण वर्णन केलं त्याचं फळ काय, ज्ञानोबा सांगतात पहिलं फळ आहे साधू पुरुषाचं संतांचं वर्णन केलं तर ऐके जेत वाचा विसवे ते साधू कथा वाणीला विश्रांती प्राप्त होते. किंवा तुकाराम महाराज म्हणतात पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाचे नावे. पुण्यपुरुषाचं जर आपण चिंतन केलं तर आपल्याला काय होत असते, पुण्याची प्राप्ती होत असते. दुसरी गोष्ट काय, ज्ञानोबा सांगता हरपले आपण पे पावे ते संता ते पाहता घेवसावे. म्हणून वाहनावे ऐकावे तेची सदा आपली हरवलेली जी निजवस्तू आहे ती प्राप्त करून घेण्यासाठी सतत त्या महापुरुषाचं चिंतन केलं पाहिजे. मुक्ता ते निर्धारिता लाभे आपलीच मुक्तता जैसी दीपे दिसे पाहता आपली वस्तू. तिसरं फल काय, जसं आईला आपल्या मुलाचं स्तवन आवडतं, आईला मुलाचं कौतुक केलं की आवडत असतं, तसं देवाला भक्ताचं कौतुक केलं, भक्ताची स्तुती केली, देवाला भक्त तर प्रिय आहेतच आहेत, पण त्या भक्ताचे जे स्तवन करतात ते देवाला अत्यंत प्रिय आहेत. प्रेमळाची वार्ता जे अनुवादती पंडुसुता ते मानू परमदेवता आपली आम्ही ज्ञानोबराय वर्णन करतात. अशा प्रकारे आपल्या प्रेमळ भक्ताचं जर आपण वर्णन केलं तर ते देवाला अत्यंत प्रिय असतं. म्हणून आपण काय केलं पाहिजे, त्या साधू पुरुषांचं काय केलं पाहिजे, स्तवन केलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल नामदेवरायांच्या कुलाच्या वृत्तांताचं चिंतन करत असताना संत परंपरेमध्ये गुरुवर्य नतसिंग बाबांनी परंपरेनं जे सांगितलं, नरसी बामणी गाव आहे औंढ्या नागनाथजवळ, तिथं जे श्री नामदेवरायांचे मूळ पुरुष होते श्री यदुशेठ महाराज होते, ते मूळ पुरुष होते. शिंपीच्या कुळामध्ये जन्म झाला आणि जन्म झाल्यामुळं जे काही आपल्याला काम आहे, रात्री माझी शिवी दिवसा माझी शिवी आर अनुक जीवी नाही कदा नामदेवराय वर्णन करतात, तो व्यवसाय करावा, पंढरीनाथ परमात्म्याची वारी करावी, भजन करावं, हा त्यांचा नित्यनेम चाललेला होता. श्री यदुशेठ महाराजांचे चिरंजीव श्री हरीश शेट्टी होते. ते बालपणापासूनच त्यांच्या ठिकाणी परमात्म्याची भक्ती होती. जसं तुकाराम महाराज म्हणतात माझ्या वडिलांची मिराशिका देवा उपवास पारणी राखीला दारवंटा. 8 पिढ्यापासून तुकोबरांच्या घरामध्ये पांडुरंगाची वारी, पांडुरंगाची भक्ती. तसं पूर्व कुलापासूनच नामदेवरायांच्या घरामध्ये पांडुरंगाच्या वारीचा नेम होता, भक्तीचा नेम होता. श्री हरिशेठ महाराजांनी आयुष्यभर पंढरीनाथ परमात्म्याची वारी केली. त्यांना गोपाळ शाट नावाचं चिरंजीव प्राप्त झाले आणि हरिशेट्टीने आयुष्यभर वारी केली. शरीर थकल्यानंतर सांगितलं आता मला काही वारी करता येणार नाही, पण त्याही दिवसाची वारी श्री हरिशेट्टी महाराजांनी पंढरपूरला जाऊन केली. पांडुरंगाच्या चरणावर मस्तक ठेवलं, चंद्रभागेचं स्नान केलं, पुण्यग्रहाचं दर्शन घेतलं, देवाला सांगितलं देवा आता शेवटची वारी आहे, परत येता येईल असं काही सांगता येणार नाही. गात्र जे आहेत, गात्र आता माझे गलित झालेले आहेत. तेव्हा पांडुरंगाने श्री हरिशेट्टी महाराजांना आपल्या स्वरूपामध्ये मिळवून घेतलं. विठ्ठल विठ्ठल त्यांचे जे चिरंजीव गोपाळ शेट्टी पण ते व्यापारात मग्न झाले. जे वारीचा जो नियम होता, तो वारीचा नियम पंढरीच्या भक्तीचा जो नियम होता, थोडा काय त्रुटी आली असेल आणि अशा प्रकारे गोपाळ शेट्टी जे चिरंजीव आहेत गोविंद शेट्टी आणि रघु शेट्टी. आणि परिणाम असा झाला थोडा वारीमध्ये आपण तुकोबरांच्या चरित्रातलं पाहतो. जेव्हा आमाई जी काही विश्ववर महाराजांच्या धर्मपत्नी जेव्हा आपल्या मुलांना घेऊन पंढरपूर देहू सोडून दुसरीकडे गेल्या, तेव्हा पांडुरंगाने चमत्कार दाखवला. म्हणजे युद्धामध्ये दोन्ही पुत्र काय झाले, वैकुंठवासी झाले. प्रकार असाच घडला गेला. जेव्हा गोपाळ शेट्टीकडून थोडीफार सेवेमध्ये अंतर पडलं, तेव्हा जे त्यांना पुत्र झाले, 2 पुत्र होते, गोविंद शेट्टी आणि रघु शेट्टी. त्यापैकी रघु शेट्टी आणि त्यांच्या मातोश्री गंगाबाई अकस्मात काय झाल्या, वैकुंठवासी झाल्या. त्यांना चमत्कार वाटला आणि त्या चमत्कारामुळं आश्चर्य वाटलं, असं का घडलं असेल, सेवा चुकल्यामुळं असं घडलं. म्हणून गोपाळ शेट्टीचे जे चिरंजीव आहेत गोविंद शेट्टी, त्यांनी परत पंढरीनाथ परमात्म्याची सेवा निष्ठेनं रात्रंदिवस कामधंदा करून परमात्म्याचं भजन करावं हा नित्यनेम चालवला. गोविंद शेट्टींना नरहरी शेट्टी आणि जीवजी शेट्टी हे 2 पुत्ररत्न प्राप्त झाले आणि त्या नरहरी शेट्टींना दामू शेट्टी नावाचं पुत्ररत्न प्राप्त झालं. विठ्ठल विठ्ठल
आणि मग दामू शेट्टी जे आहेत लहानपणापासूनच घरामध्येच पहा, वारकऱ्याच्या घरातले मुलं असतात पहा, वारकऱ्याच्या घरातले मुलं जे असतात जन्म त्यांच्या गळ्यामध्ये माळ असते, जन्म त्यांच्या गळ्यामध्ये माळ असते, एकादशी असते. असं शांतीब्रह्म गुरुवारी बाबा सांगतात, वारकऱ्याच्या दारातला कुत्रा एकादशीला भाकर खात नाही. म्हणजे काय व्हावे त्यांची द्वारी श्वान येते, ही घरातली असणारी परंपरा. जन्मला माळ घातली जाते. तसंच हे दामू शेट्टी जन्मल्यापासून पंढरीनाथ परमात्म्याची वारी करावी, सेवा करावी, भजन करावं, नेम करावा. आणि त्यांचं लग्न झालं. कोणाबरोबर झालं? नामदेवरे सांगतात, कल्याणीचा शिंपी हरिभक्त गोमाजी महाराज त्यांची जी पत्नी आहे उमाबाई आणि त्यांचं काय झालं, त्यांना एक पुत्र कन्यारत्न प्राप्त झालं. सरिता सुकृताची त्या पोटी उत्पन्न नाम संबोधन गोणाबाई अशा प्रकारचं कन्यारत्न प्राप्त झालं. आणि त्या गोणाबाईंचं आणि दामू शेट्टींचा काय झाला? विवाह झाला. दामू शेट्टी झाले पाणी ग्रहण, झाले पाणी ग्रहण. गोनाई दामू शेट्टी झाले पाणी ग्रहण, गोनाई दामू शेट्टी झाले पाणी ग्रहण. संसारी आसोन नरसी ग्रामी, संसारी आसोन नरसी ग्रामी. आसोन नरसी गावे, संसारी आसोन नरसी ग्रामी. गोनाई दामू शेट्टी झाले पाणी ग्रहण, संसारी असोन नरसी गावी. नरसी गावामध्ये पाणीग्रहण झालं, लग्न झालं. सुरुवातीला कन्यारत्न प्राप्त झालं. औबाई नाव ठेवलं. कन्यारत्न प्राप्त झालं, पण पुत्रप्राप्तीची इच्छा होती. पुत्ररत्न काय प्राप्त झालं नव्हतं. असा नवस केला गोनाईने, नवस केला, देवा पुत्र देई मला. नवस केला. कोणता नवस केलाय? आता काय लोक देवाला नवस करतात, हे प्राप्त झालं आम्हाला, आम्ही काय करू, तुमच्या मंदिराच्या कळसावरून पोराला खाली टाकू, असं काही नवस करतात. किंवा काय असं नवस करतात, पाठीला दाबून टोचून घेऊ किंवा तापल्या तेलातून पैसा काढू, असं नवस करतात. पण गोनाबाईने नवस केला. कोणता नवस केला? ज्ञानोबा सांगतात, तुझी सेवा करीन मनोभावे, ओ तुझी सेवा करीन मनोभावे, तुझी सेवा करीन मनोभावे. तुझी सेवा करीन मनोभावे, ओ तुझी सेवा करीन मनोभावे, तुझी सेवा करीन मनोभावे. मन माझे गोविंदी रंगले, ओ मने मन गोविंदी रंगले ओ नवसी माझे नवसिये, ओ नवसी माझे नवसिये, ओ माझे मन गोविंद रंगले, माझे मन गोविंद रंगले. गोनाईने नवस केला. कोणता नवस केला? ज्ञानोबा सांगतात, तुझी सेवा करीन मनोभावे, हो माझे मन गोविंदी रंगले हो. आणि अशा प्रकारे सेवेचा नवस केला. 8वेनं पाय हा माझा नवस, रात्री दिवस पांडुरंगा हा सेवेचा नवस केला. आणि परिणाम काय झाला? नामदेव सांगतात, शुद्ध देखोन्या भाव पोटी आले नामदेव, दामू शेट्टी हरुषला दासी जनिस आनंद झाला. जसा मोठे भावार्थाचे बळ देव झाला त्यांचे बाळ. शुद्ध अंतकरणातला भाव, सेवेचा भाव असल्यामुळं
असल्यामुळं दामू शेट्टी आणि गोनाबाई त्यांच्या पोटी पुत्ररत्न प्राप्त झालं. त्यांचं नाव कारण काय, नामदेव पुत्र झाला, विठो बारशाशी आला. शांतीब्रह्म बाबा सांगतात, जेव्हा नामदेवरायांचा जन्म झाल्यानंतर पांडुरंग परमात्मा आले, एका म्हाताऱ्याचं आजोबाचं रूप घेऊन आले. आता सर्व त्या ठिकाणी नाव ठेवायचं असतं, मग सर्व गावातले जे असतात माता माऊली सगळे आलेले असतात, खूप गर्दी असते. मग ते जे काही ब्राह्मण होते, ब्राह्मण माझे जन्मपत्र बाबाजी ब्राह्मणे नामदेवराय म्हणतात. पांडुरंग परमात्मा ब्राह्मणाचं रूप घेऊन आले, आजोबाचं रूप घेऊन आले. आता जायला रस्ता नव्हता, सगळ्या बायला तुडीतच भगवान परमात्मा गेले. लोक म्हणाले माता माऊली जाऊ द्या, म्हणे म्हातारे जाऊ द्या त्याला. परमात्मा आले. जेव्हा परमात्म्याने पाहिलं, नामदेवरायांच्या मुखाला कान लावल्यानंतर विठ्ठल ध्वनी निघाला, विठ्ठल विठ्ठल. आणि मग नाम हाच ज्यांचा देव आहे, शांतीब्रह्म बाबा सांगत असतात, नाम हाच ज्यांचा देव आहे म्हणून नामदेव. जे नामाचे दास्यत्व स्वीकारतात, नामदास, अशा प्रकारे नामाचं दास्यत्व स्वीकारलं. आम्ही नामाचे धारक, नेनो प्रकार अनेक, सर्वभावे एक, विठ्ठलची प्रमाण. नामदेव यांचा जन्म शके 1192. अशा प्रकारे कार्तिकी एकादशी रविवारी, कार्तिकी शुद्ध एकादशी रविवारच्या दिवशी प्रभव नाव संवत्सर शाल्यवान शके 1192 सूर्योदयाच्या समाला भगवान श्री ज्ञानोबा नामदेवरायांचा जन्म झाला. विठ्ठल विठ्ठल. आता नामदेवरायांच्या चरित्राचा विचार सुंदर शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी गाथेमध्ये नामदेवरायांचे चरित्र सांगितलंय. नामदेवरायांनी आपलं आत्मचरित्र सांगितलेलं आहे. जनाबाई महाराजांनी सुद्धा नामदेवरायांच्या चरित्राचा विचार केलेला आहे. नामदेवराय जन्माला आले, पण जे संत महात्मे असतात, मोटकी देहाकृती उमटे, निज ज्ञानाचे पहाट फुटे, सूर्यापुढा प्रकटे प्रकाश जैसा, दशेची वाट न पाहता वैशीची गाव न येता, बाळपणी सर्वज्ञता वरितया ते. संत महात्मे जन्माला येतात. जसं सामान्य माणसाचं बाळपण, महाराज तुकाराम महाराज सांगतात, बाळपण गेले नेनता, तारुण्य जसे विषय व्यथा, वृद्धपणे प्रवर्तली चिंता. पण साधू पुरुषाचं जे बाळपण असतं हे विशेषत्व असतं, तारुणपण असतं, म्हातारपण असतं, ते विशेष असतं. नामदेवराय भजन करायचे. शाळेत धाडलं तरी ते शाळा शिकत नव्हते, भजनच करायचे. आणि कारण भजन करीतच दुसऱ्या विद्यार्थ्यांना काय करायचे, भजन शिकवायचे. त्याचं कारण आहे चौयुगाचा भक्तनामा उभा कीर्तनी, पाठीमागे डोळे झाकून उभी ती जणी. श्री संत जनाबाई महाराजांनी नामदेवरायांचा पूर्व इतिहास सांगितला. संत श्री जनाबाई महाराज त्यांचा जन्म कुठं झाला, गोदावरीच्या काठी गंगाखेड नावाचं गाव आहे. त्यांचे जे काय तीर्थस्वरूप पिताश्री श्री दमा महाराज, त्यांच्या मातोश्री करुंड आणि त्यांच्या पोटी भक्तश्रेष्ठ असणाऱ्या भक्तिमती जनाबाईने अवतार धारण केला. पांडुरंगाने स्वप्नात येऊन सांगितलं, म्हटले भगवान काय करा, ही जी काय कन्या आहे पंढरीला आल्यानंतर माझं दर्शन झाल्यानंतर श्री दामू शेट्टी महाराज आहेत, त्यांच्या हाती सोपवा, असं श्री पांडुरंगाने श्री दमा महाराजांना स्वप्नामध्ये येऊन सांगितलं. आणि ठरल्याप्रमाणे 6-7 वर्ष झाल्यानंतर गंगाखेडहून ते दमा महाराज मातोश्री करुंड काने आपल्या जनाबाईंना घेतलं, पांडुरंगाचं दर्शन केलं. आता चित्त विव्हळ झालं, व्याकुळ झालं. इतकं सुंदर कन्या रत्न, अशा प्रकारच्या भक्तिमती जनाबाई, अशा साक्षात भगवत अवतारी अत्यंत विव्हळ झाले. पण पांडुरंगाची आज्ञा होती. पांडुरंगाची आज्ञा असल्यामुळं ते जे कन्या रत्न होतं दामू शेट्टीच्या चरणी समर्पित केलं. आणि मग आऊबाई होत्या पूर्वी, नंतर नामदेवराय आणि ह्या जनाबाई, असं त्यांचा काय झाला, प्रपंच सुरू झाला. जनाबाई महाराज आपला पूर्व संचित म्हणजे पूर्व इतिहास सांगतात. हिरण्यकश्यप कुळी, नामा प्रल्हाद, पद्मिनी नाम माझे श्रेष्ठ, दासीचे पद. हिरण्यकश्यप कुळी भक्तश्रेष्ठ नामदेवराय कोण होते, श्री प्रल्हादजी होते. माझं नाव काय होतं, पद्मिनी होते. दुसरा अवतार याचा अंगद राम भक्त, मंत्रा नाम माझे, भरते मारली रात. अशा प्रकारे मंत्रा म्हणून आम्ही जन्माला आलो. आणि दुसरा यांचा अवतार जो आहे अंगद स्वरूपामध्ये ते प्रकट झालेले आहे. कृष्ण सेवा द्वापरी उद्धव जन्माला, आणि मग कुब्जा नामदेवे माझा उद्धार केला. कलित नामदेव विठ्ठल चिंतनी, त्याचे सेवे लागे दासी जन्मली जनी. अशा प्रकारे द्वापर युगामध्ये श्री उद्धवजीच्या रूपानं नामदेवराय प्रकट झाले. त्या ठिकाणी श्री कुब्जा देवीच्या रूपानं जनाबाई होत्या. आणि कलियुगामध्ये साक्षात प्रत्यक्ष श्री नामदेवराय, चौयुगाचा भक्तनामा उभा कीर्तनी, पाठीमागे डोळे झाकून उभी ती जनी नामदेवराय झाले. आणि दासी जनाबाई, त्या ठिकाणी हा पूर्व संबंध असल्यामुळं पांडुरंगाने हे सगळं सांगितलं. आता घरात काय होता, नेम होता, सगळा नेम होता, सेवेचा नेम होता, दामू शेट्टीचा नेम होता. पांडुरंगाला जेवण म्हणजे नैवेद्य दाखवल्याशिवाय काय खायचं नाही, हा वारकऱ्यांचा नेम असतो. आणि मग दररोज नैवेद्याचं ताट घेऊन जावं, मंदिरात न्यावं. एकदा काही कामासाठी दामू शेट्टी बाहेर गेले. आणि मग आईसाहेबांनी श्री गोनाबाईंनी काय सांगितलं, नामदेवराने सांगितलं, नामा काय करा म्हणे,
हे घ्या ताट घ्या आणि देवाला जीव घाला म्हणे. आणि देवाचं ताट घेतलं, जे मंदिरामध्ये नेले आणि नेल्यानंतर पुढं पाषाण असतो तिथं चौकोन पाण्याने काढला, ताट ठेवलं परमात्म्याची प्रार्थना केली. केशवा माधवा गोविंदा गोपाळा जेवितू कृपाळा पांडुरंगा अच्युता वामना दशरथ नंदना जेवितू कृष्णा पांडुरंगा कृष्ण विष्णू हरी मधुसूदन मुरारी जेवितू नर हरे पांडुरंगा. एवढी ग्लानी भाकली बरं का, पण परमात्मा कुठं जेवतोय? परमात्मा जेवलेच नाही. तेव्हा नामदेवाने सांगितलं, देवा पहा म्हणे, तुम्ही जर आमचा आता पहा. देवा असं का म्हणे, मी तुझा भक्त नाही का? आज आमचे बाबा आज कुठे गेलेले आहेत? बाहेर कामानिमित्त गेलेले आहेत. आणि मी सुद्धा आज स्वच्छ आंघोळ केली आहे, मी सुद्धा तसाच आलो नाही, आंघोळ करून आलेलो आहे. आणि अशा प्रकारे सुंदर अशा प्रकारचे धोत्रसुद्धा धुतलेलं आहे, बंडी सदरा धुतलेलं आहे. नाहीतर हिवाळ्यामध्ये विद्यार्थी बिना आंघोळीचंच येतं, विठ्ठल विठ्ठल थंडीमुळे येत असतील, असू द्या. नामदेवरांनी पांडुरंगाला सांगितलं म्हणजे पांडुरंग पहा, स्वच्छ कपडे धोत्र धुतलेले आहे, कपडे चांगलेले आहेत म्हणे, गण लावून वगैरे सर्व आलेलो आहे. देवा नैवेद्य घ्या. परमात्मा काही नैवेद्य ग्रहण करत नव्हते. शेवटी नामदेवराय होते. स्वतः बाबा सांगत असतात, कलियुगामध्ये नामदेवराय म्हणजे हट्टी भक्त आहेत, एकदम इतके हट्टी होते. परमात्म्याला अट्टहास केला, देवा नैवेद्य ग्रहण केलं नाही तर हे माझं मस्तक आहे आणि हे पुढचा पाषाण आहे. नामाने तुझसी शरण नामा म्हणे तुझसी शरण तुझशी शरण चरण कमलावरी शिर आपटीन चरण कमलावरी शिर आपटीन चरण कमलावरी शिर आपटीन चरण कमलावरी शिर आपटीन घेऊन आलो नैवेद्याला एकतरी घास घेई विठ्ठला घेऊन आलो नैवेद्याला एकतरी घास घेई विठ्ठला घेऊन आलो नैवेद्याला एकतरी घास घेई विठ्ठला घेऊन नैवेद्याला एकतरी घास घेई विठ्ठला. घेऊन आलो नैवेद्याला एक घास तरी परमात्म्याला प्रार्थना केली. आणि जे आपलं मस्तक आहे त्या समोर आपटणार इतक्या असा निर्धार पाहून भगवान श्री पांडुरंग परमात्मा प्रकट झाले. अंतरीची घेतो गोडी पाहे जोडे भावाची तुका म्हणे जेवी सवे प्रेम द्यावे प्रीतीचे. परमात्माने अन्न ग्रहण केलं. नैवेद्य हातीचा मूर्ती देवी नैवेद्य हातीचा मूर्ती देवी नैवेद्य हातीचा मूर्ती देवी नैवेद्य हातीचा मूर्ती देवी नव्हे हा सामान्य महिमा संताचा नव्हे हा सामान्य महिमा संताचा हा सामान्य महिमा संताचा नवे हा सामान्य महिमा नैवेद्य हातीचा मूर्ती देवी नैवेद्य हातीचा मूर्ती देवी नव्हे हा सामान्य महिमा संताचा नैवेद्य हातीचा मूर्तीजीवी. परमात्म्याने नैवेद्य ग्रहण केला. पांडुरंगाला नामदेवाने सांगितलं, देवा सगळं खायचं म्हणे, काहीच ठेवायचं नाही, निपटी सिपटी सगळं करायचं, भाताचा कणसुद्धा ठेवायचं नाही. कारण आमची आई सांगते अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे. जर आपण अन्न ताटामध्ये ठेवलं तर अन्नपूर्णा माता रुसते. देवा काही ठेवायचं नाही, सगळं ग्रहण करा म्हटले. पांडुरंगाने सगळं ताट पुसून काढलं. सगळं पुसून परमात्म्याने काय केलं, ते ताट काय प्रसाद आहे तो ग्रहण केला. घरी नामदेवराय आले. नामदेवराय आल्यानंतर आईसाहेबांनी विचारलं, गोनाबाईंनी विचारलं, नामा नैवेद्य कुठे? देवाने खाल्ला ना म्हणे. आता गोनाबाईंना आश्चर्य वाटलं, मोठं आश्चर्य वाटलं. देवाने नैवेद्य खाल्ला. आपण जर नैवेद्य नेला आणि जर रिकामं ताट घेऊन आलो, जर आपण घरी आईला सांगितलं नैवेद्य खालाय, आई म्हणून हा वेडा झाला काय आहे की नाही, आई म्हणून हाच खाऊन आला. तसा हा प्रकार गोनाबाईंना वाटलं की नामदेवराय म्हणतात, नामा म्हणतात असं, पण असं काही घडलं नसेल. का घडलं काही समजत नव्हतं. पण नामदेवराने जेवायला बसवलं. नामदेवराने नेहमीप्रमाणे 2 पोळ्या भाजी पूर्ण जेवण केलं. तेव्हा आईला वाटलं हा तर इथं
पूर्ण जेवलेलं आहे. आणि आता काय सांगतो, देवाने नैवेद्य खाल्ला आहे, पण काही विश्वास वाटत नव्हता. दामू शेट्टी आले. दामू शेट्टी आल्यानंतर दुसऱ्या दिवशी निमित्त केलं. परत नामदेवरायनं नैवेद्य घेऊन पाठवलं. दामू शेट्टी हळूच पाठीमागून गेले. पांडुरंगाला प्रार्थना केली, केशवा माधवा गोविंदा गोपाळा, देवा जेवण करा असं म्हटल्यानंतर देवाने सांगितलं काहीच हरकत नाही. पूर्वीप्रमाणे परमात्मा प्रकट झाले. नैवेद्य ग्रहण केला. दामू शेट्टीला इतका आनंद झाला. दामू शेट्टी म्हणतात, देवा 12 वर्षे तुझं उपवासी मारिले, 12 वर्षे तुझं उपवासी मारिले, आजी देव विले नाम देवे, 12 वर्षे तुझं उपवासी मारिले, आजी जेवविले नाम देवे. धन्य माझे वंश, धन्य माझा वेश, परब्रह्म वेश प्रगटले. स्वतः दामू शेट्टी म्हणतात, माझा वंश भाग्याचा आहे, मी भाग्यवान आहे. का? कारण माझ्या घरी नामदेव यांच्या रूपानं परब्रह्म वेश प्रकटले. साक्षात परब्रह्मच माझ्या घरी नामदेव यांच्या रूपानं प्रकट झालेलं आहे. आनंद वाटला. नामदेव यांना आनंद वाटला. आणि नामदेवाने सांगितलं आता काय व्यवहार केला पाहिजे. आता कुठल्याही आईबापाची इच्छा असते म्हणून संसार करावा, प्रपंच करावा. दामू शेट्टीने सुद्धा सांगितलं, बाबा कामधंदा केला पाहिजे. आपला काय व्यवसाय आहे, शिंपीची कुळी जन्म माझा झाला, परी हेतू गुंतला सदाशिवी, सुई आणि सातोळी कात्री गज दोरा. नामदेवराय वर्णन करतात, नामा म्हणे शिवी, विठोबाचे अंगी मनोनी जगी धन्य झालो. पांडुरंगाचं वस्त्र आम्ही शिवल्यामुळं आम्ही धन्य झालो. आईबापांनी गोनाबाईंनी दामू शेट्टीने उपदेश केला, संसार केला पाहिजे, व्यवहार केला पाहिजे. आता नामदेवराय भक्त होते, भक्त शिरोमणी होते, परम नामधारक होते, बाल भागवत होते. पण ते काय आवडलं का? त्यांना काय आवडत नव्हतं. मंदिरात जावं, देवाजवळ बसावं, विना घ्यावा, चिपळ्या घ्यावा, भजन करावं, रात्रंदिवस भजन करावं, नाटवे तहान भूक काय, दुसरं काही नामदेवांना स्मरण होतच नव्हतं. आता वडील म्हणतात, हा रात्रंदिवस भजन करतो, संसार काही करतच नाही, काय करावं. एकदा काय केलं, दामू शेट्टीने नामदेवांना घरातच कोंडून ठेवलं. पांडुरंग परमात्मा रावळातून घरी आले. नामदेवरायशी काय करू लागले, सुख संवाद करू लागले. तेव्हा दामू शेट्टी म्हणतात, बघा हा काळा, हा भगवान, हा घरी येतो. माझ्या काय पोराला वेड लावलंय म्हणे, काय करू, पोरा लागली चट धरी वाट देवळाची, सांगितले नेघे कानी तुझे मनी विठ्ठल, आमचे कोणी नव्हते ऐसे. म्हणजे असा भाव मनामध्ये निर्माण झाला. देव इथं येतो, काय चाळा लावला म्हणे, सारखं भजन करतो, काय तर संसार धंदा केला पाहिजे ना. शेवटी नामदेवानं वैताग आला. म्हटले धंदा करायचा आहे ना, करूया म्हटले, द्या कपडे. भरपूर कपडे घेतले. आता व्यवहार करायचा आहे. कपडे घेऊन गेले. नामदेवांना कंटाळा आला. आता एक कपडे विकायचे म्हणजे काय, कमीत कमी 1 महिना तर लागणार आहे, कुठे इतकं बसणार म्हणे आपण. नामदेव एका माळावर गेले, डोंगरावर गेल्यानंतर उन्हाळ्याचे दिवस होते, खूप ऊन पडलेलं होतं, सुंदर धोंडे होते. नामदेवांनी पाहिलं, काय भक्ताचा भाव असतो पहा. त्या दगडामध्ये त्यांना परमात्म्याची प्रचिती आली. सर्वत्र परमात्म्याचं दर्शन झालं. सर्वाभूती पहा एक वासुदेव, हे सगळे धोंडे आहेत म्हणे, किती मोठे महात्मे आहेत म्हणे पहा हे. म्हणजे त्यांच्या अंगावर वस्त्र नाही, ऊन सहन करतात, थंडी सहन करतात, पाऊस सहन करतात. आनंद वाटला. ते सगळे कपडे जे होते नामदेवरायाने त्या सगळ्यांना काय केले, धोंडोबा आणि गणोबा 2 नावं ठेवून दिले. सगळ्यांना ते वस्त्र घातले आणि सांगितलं 8 दिवसामध्ये आमचा जो काही रक्कम आहे ते परत आणून दिली पाहिजे. घरी आल्यानंतर पिताश्रीला सांगितलं. पिताश्री खूप चांगला व्यवहार झाला. दामू शेट्टीला आनंद वाटला. आपल्या मुलांनी एका दिवसामध्ये थोड्याच वेळामध्ये चांगला व्यवहार केला म्हटले. आनंद झाला. 8 दिवस झाले पण पैसे घेऊन कोणी आलंच नाही. पांडुरंग परमात्म्याला काळजी पडली. पांडुरंगाला सांगितलं, नामा काय काळजी करू नका म्हणे. दामू शेट्टी रागवले, अरे नामा सगळे कपडे विकले पण आपले पैसे अजून आले नाहीत, तेव्हा काळजी करू नका, जातो. परत माळावर गेले. धोंडोबा होते. धोंडोबांना प्रार्थना केली, आमचे पिताश्री रागवत आहेत, ताबडतोब काय करा, वस्त्राचे जे पैसे आहेत ते पैसे घेऊन या. आता धोंडोबा काही निर्जीव आहे, जड आहे, मूड आहे, तो काय बोलणार आहे. नामदेवांना काय घेतलं, नामदेवांच्या धोंडोबाला सोबत घेतलं. तू देत नाही ना पैसे आमचे, चला आमच्या घरी. धोंडोबाला सोबत घेतलं. घरामध्ये तळघर होतं, तळघरामध्ये कोंडून ठेवलं आणि परत पांडुरंगाच्या मंदिरात भजनाला निघून गेले. दामू शेट्टी म्हणतात, नामा पैसे आणले का? पैसे नाही आणले, पण पैशाचा मालकच चोरून आणला म्हटले, धरून आणला. आणि पैशाचा मालक आणला. आता पाहिलं, चला म्हणे माझ्यावरच चला. गणोबा सुद्धा साक्ष म्हणून आणलं, तोही धोंडा आणला. आणि मग जेव्हा दामू शेट्टी नामदेवराय हात धरून तळघरामध्ये येतात, नामदेवरायांच्या स्पर्शाने तो धोंडोबा न राहता सोन्याचा होतो. विठ्ठल विठ्ठल.
तो धोंडोबा जो आहे सोन्याचा झाला, आनंद वाटला. डोंगराचा मालक होता तो परत धावतच आला म्हणे माझ्या डोंगरावरचा, माझ्या माळावरचा धोंड आहे. तो म्हणाला काय करा, नामदेवाने सांगितलं तुमचा धोंड आहे, आमचा कुठे म्हणतोय, फक्त त्या कपड्याचे पैसे द्या, कपड्याचे पैसे द्या, धोंडोबा घेऊन जा. त्या डोंगराच्या मालकाने सगळे पैसे दिले, तो धोंडोबा घेऊन गेला, परत दगडाचा झाला. विठ्ठल विठ्ठल. एक एक चरित्राचा भोग नामदेवरायांचा खूप अत्यंत गोड आहे. दिवाळीचा सण आल्यानंतर, दिवाळीचा सण आला, पांडुरंगाला घरी काय केलं, जेवायला बोलवलं असताना दिवाळीचा आला, नामा रावळाशी गेला, हाती धरून या देवासी, चला अमुच्या घराशी. आणि मग उठणं, चंदन, सर्व पांडुरंगाने नामदेवाने सांगितलं नामामाने मी आलोय, पण तिथं रावळामध्ये विटीवर कोण उभं राहील, मी राहतो ना उभा म्हणे. आणि मग सांगितलं उभा राहा, पण तिथं पुजारी काय करतात, काकडा करताना लोणी दाखवतात म्हणे, ती लोणी फक्त खायचं नाही, लक्षात ठेव म्हणे. आणि मग ठीक आहे, काय अडचण नाही. स्वतः पांडुरंग परमात्मा आले, पदर माथ्याचा काढीला, बाळ नंदाचा पुशीला, उठणं लावलं, देवाला जे काही पंचारती की धुपारती केली, मंगळ सजवलं देवाला. सुंदर परमात्म्याचं सावळे रूपडे चोरटे चित्ताचे, उभे पंढरीचे विटेवरी, बालमूर्ती पांडुरंगाची, सुंदर देवाला स्नान घातलं, नैवेद्य दाखविला, दासी जनीने विडे दिले, देव जीवनी तृप्त झाले, परमात्मा तृप्त झाले. इकडे नामदेवराय कमरेवर हात ठेवून उभे होते. आणि मग काकडा झाल्यानंतर देवाला नैवेद्य दाखवतात, लोणी दाखवलं. आता ते नामदेवराय होते, लोणी म्हणजे आता आयशा भाग्य झालो आहे की नाही, असं भाग्य कोणी सोडेल का हो, असं भाग्य प्राप्त झालं. नामदेवराने ते लोण्याचा गोळा होता दाखवल्यानंतर हळूहळू कमी होऊ लागला. ते बडवे म्हणतात कमी कसं काय होते म्हणे, काय समजत नाही, काय देव काय खरंच खातो काय आज म्हणे. आणि मग स्वतः जेव्हा पांडुरंग परमात्मा आले, नामदेवराने ते लोण्याचा गोळा हळूहळू ग्रहण करत असताना गरुड पारापाशी पांडुरंग परमात्मा आले. आणि पांडुरंगाने आपल्या निज भक्ताचं कोड कौतुक, हा आनंदाचा सोहळा आपल्या डोळ्याने, पांडुरंगाच्या डोळ्यातून जे काही प्रेमाचे अश्रू जे आहेत, प्रेमाचे अश्रू प्रकट झाले. देवे भक्ता लागे उपचार मांडले, शांती सुखासनी माने बैसविले. आनंदाने परमात्म्याने हा जो काही भक्ताचा सोहळा आहे, सोहळा भक्ताचा आरंभीला, परमात्म्याने हा आपल्या भक्ताचा सोहळा पाहिला. पुष्कळ चरित्राचा भाग आहे. पुढे असा प्रसंग घडला गेला. चंद्रभागे तरी ऐकलेल्या गोष्टी वाल्मिकी शतकोटी ग्रंथ केला. सर्व संत मंडळी चंद्रभागेच्या तरी बसले होते. बसलेले असताना नामदेवरायांच्या कानामध्ये एक चर्चा आली. काय आली, पूर्व कालामध्ये चोरटे असणारे जे वाल्या कोळी, त्यांनी काय केलं, शतकोटी चरितम रघुनाथस्य अशा प्रकारे 100 कोटी श्लोकामध्ये रामायण ग्रंथाची रचना केली. त्यांच्यावर श्री नारदांची कृपा झाली. नारदांची कृपा होऊन त्यांनी काय केला, 100 कोटी जो काय ग्रंथ आहे रामायण ते लिहिलं. तेव्हा नामदेवराय म्हणतात माझी या चित्ताची फार झाले क्लेश, वृथा म्या आयुष्य गमाविले. वाल्मिकी वाल्या कोळी होते, चोरटे होते, पण ते चोरटे असताना सुद्धा त्यांनी सुद्धा 100 कोटी श्लोकामध्ये देवाचं गुण गायले. पण मी लहानपणापासून देवाचा भक्त असताना मी एका सुद्धा अभंगाची रचना केली नाही. असं चित्ताला फार क्लेश झाला. आणि असा क्लेश झाल्यामुळं तेव्हा नामदेवरांनी प्रतिज्ञा केली. कोणती प्रतिज्ञा केली, शतकोटी तुझे करीन अभंग म्हणे पांडुरंग ऐक नामया. पांडुरंग परमात्मा नामदेवरांना सांगतात तयवळी होती आयुष्याची वृद्धी, आताची अवधी थोडी असे. नामा म्हणे मी केलेला पण जर पूर्ण नाही झाला, माझी जीवा जी आहे ती जीवा खाली उतरून ठेवीन. म्हणून स्वतः पांडुरंग परमात्म्याने जन्मता काय केलं, नामदेवराय परिसा भागवत महाराज नामदेवरायांचं पहिल्या चरणामध्ये वर्णन करतात. जन्मता पांडुरंगे जिव्हे वरिले, जन्मताची पांडुरंगे वरिले, जन्मता पांडुरंगे जिव्हे वरिले, जन्मता पांडुरंगे जिव्हे वरिले, शतकोटी अभंग हे कवित्व रेले, शतकोटी अभंग हे, शतकोटी अभंग कवित्व रेले. जय जाजी भक्तराया जीव लगानाया, जय जाजी भक्तराया जीव लगानाया.
नामया जय जयाजी भक्तराया जेवलगा नाया नामया जन्मता पांडुरंगे जिवेवरी लिहिले शतकोटी प्रमाण हे कवित्व रचिले अभंग रचिले. म्हणून त्या नामदेवरांनी प्रतिज्ञा केली. नामदेव यांच्या जन्मकालाच्या अभंगामध्ये एक प्रमाण आलेलं आहे. प्रसवली माता मज मळमूत्री तेव्हा जिवेवरी लिहिले देवे. जेव्हा आईसाहेबांनी जन्म दिला तेव्हा पांडुरंग परमात्मे जन्मताच काय लिहिलं, पांडुरंगाने जन्मता लिहिलं. काय लिहिलेलं आहे नामदेव पुढच्या चरणामध्ये सांगतात. शतकोटी अभंग करीन प्रतिज्ञा 100 कोटी अभंगाची रचना. हे जे काय अभंगाची प्रतिज्ञा आहे नामदेवरायांनी केली. नामदेवरायांनी केल्यानंतर स्वतः पांडुरंग परमात्मा म्हणतात तेव्हा आयुष्याची वृद्धी होती. आताची अवधी कशी आहे, आताची अवधी कमी आहे. पण नामदेवरांनी पण केला. असं जर घडलं नाही तर माझी जिव्हा आहे जिव्हा उतरून खाली ठेवेन म्हणे. तेव्हा शारदेशी सांगे तेव्हा पांडुरंग परमात्मे देवी शारदा देवीला सांगितलं बैस जिव्हेवरी नामयाच्या. नामदेवरांच्या जिव्हेवर तुम्ही बसा आणि असं सांगितलं. कारण मजवरी त्याचे फार असे ऋण, माझ्यावर त्यांचं खूप ऋण आहे. कदाचित ह्या थोड्याशा सेवेमुळं त्या नामदेवरांच्या सेवेतून आम्ही थोडंफार उतराई हो. म्हणून तुका म्हणे हाते बांधून या वया बैसे लिहावया पांडुरंग. स्वतः पांडुरंग नामदेवरांच्या अभंगाचे लेखक जर कोण असतील तर साक्षात पांडुरंग परमात्माच आहेत. विठ्ठल पुंडलिक वरदारी विठ्ठल ज्ञानदेव विठ्ठल विठ्ठल परमपूज्य प्रातस्मरणीय गुरुवर्य बाबा आलेले आहेत. नामदेव यांचं चरित्राचं चिंतन करत असताना स्वतः परिसर श्री परिसर भागवत महाराज सांगतात की तयवेळी होती आयुष्याची वृद्धी, आताची अवधी थोडी असे. स्वतः पांडुरंग परमात्म्याने काय केलं, देवी शारदेला जिभेवर बसायला सांगितलं आणि पांडुरंग परमात्म्याची प्रतिज्ञा नामदेवांनी केली होती. कारण भक्ताची प्रतिज्ञा परमात्मा पूर्ण करत असतात. आहे की नाही. भीष्म पण केला खरा धनुधरा रक्षिले. हे परमात्माच आपल्या अनन्य भक्ताची प्रतिज्ञा जी असते ते पूर्ण करत असतात. आणि मग नामदेवरायांच्या घरातल्या सर्व मंडळींनी काय केली, 14 मंडळी जी होती 15 मंडळी जी होती सर्वांनी काय केले, अभंगाची रचना केली. आणि अभंगाची रचना केल्यानंतर स्वतः पांडुरंग परमात्मा जनाबाईंनी अभंगाची रचना केली. आणि अभंगाची रचना केल्यानंतर काय अभंग शिल्लक राहिले, प्रमाणाची संख्या सांगे शतकोटी उरले ते शेवटी लावे तुका. नामदेवे केले स्वप्ना माझी जागे सवे पांडुरंगे येऊन या. आपण असं म्हणतो पण पूज्य श्री तुळशीदासजी महाराज सांगतात शतकोटी तुझे करीन अभंग. ते म्हणायचे 100 कोटी अभंग म्हणजे नामदेवरायांनीच पूर्ण केले. विठ्ठल विठ्ठल शतकोटी प्रमाण हे कवित्व रचिले हे प्रमाण आहे. किंवा आणखी एक प्रमाण आहे जे काही अभंग रचना जे केलेली आहे ते अभंग रचना नामदेवरायांनी काय केलेली आहे, पूर्ण केलेली आहे. म्हणजे अभंगत्वा सिद्धीशी नेले, आयुष्य कळसासे आले, अभंग सिद्धीशी नेले. अभंग सिद्धीशी नेले याचा अर्थ 100 कोटी नामदेवरांनी अभंग पूर्ण केले असं त्यांचं म्हणणं आहे. नामदेव उरले ते शेवटी लावे तुका. म्हणून जन्मता पांडुरंगे जिव्हेवरी लिहिले शतकोटी प्रमाण हे कवित्व रचिले. 100 कोटी अभंगाची जी रचना आहे 100 कोटी अभंगाची रचना नामदेवरायांनी केली. असे जे भक्त शिरोमणी भक्तवर्य भक्तराज असणारे नामदेवराय तुमचा जय जयकार असो. श्री परिसा महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात. जय जाजी भक्तराया जीव लगा नामया. 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 आरती वाळीता आरती वाळीता चित्त पालटे काया चित्त पालटे काया. जय जाजी भक्तराया जीव लगा नामया. जय जाजी भक्तराया जीव लगा नामया.
जय जयाजी भक्तराया जीव लगा नामया आरती ओवाळिता चित्त पालटे काय श्री परिसा भागवत महाराज सांगतात नामदेवरायांचा जय जयकार असो. आपल्या संप्रदायामध्ये साधू पुरुषांचा आपण जय जयकार करतो, संतांचा जय जयकार करतो. तुका म्हणे गाजी वैकुंठी सोहळा याही भूमंडळा माझी कीर्ती वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे कीर्ती मुख त्यांचे नारायण उभय लोकी उत्तम कीर्ती देवचित्ती राहिलिया. तुकाराम महाराज सांगतात साधू पुरुषांचाच हा जय जयकार असतो, संतांचीच ही कीर्ती काय असते अविचल असते. ज्ञानोबऱ्यांचं वर्णन करत असताना देव म्हणे जवळवरी हे धरा ना असं म्हटलेलं आहे. जोपर्यंत हे धरा आहे जवळवर हे समुद्र जळ जवळवर हे पृथ्वी जळ तर मग कल्पक्ष यथाकाळ माझ्या हृदय साठवे. जोपर्यंत चंद्रसूर्य आहेत तोपर्यंत साधू पुरुषांची कीर्ती हे अविचल आहे. आम्ही असं म्हणतो चंद्रसूर्य आहेत तोपर्यंत साधू पुरुषाची कीर्ती अविचल नाही. जोपर्यंत ज्ञानोबऱ्यांचे संजीव समाधी तोपर्यंत चंद्रसूर्याला काय आहे अस्तित्व आहे. असा साधू पुरुषांचा वस्तुनिष्ठ महिमा असल्यामुळं जय जयाजी भक्तराया जीव लगा नामया. नामदेवरायाचं वर्णन करताना नामदेवराय आपण कसे आहात भक्तराज आहात भक्तराया आहात भक्तवर्य आहात सर्वांमध्ये श्रेष्ठ आहात. भक्तराज असं म्हटलं गेलं भक्तराया असं म्हटलं गेलं का म्हटलं गेलं कारण महाराज नाथ महाराजांचं एक अभंग आहे धन्य धन्य नामदेव सर्व वैष्णवांचा राव. नाथ महाराज वर्णन करतात सगळ्या वैष्णवांमध्ये राजे जर कोण असतील तर नामदेव आहेत. आपण एखादं काय असतं राज्य असतं त्या राज्यामध्ये मनुष्यगण असतात मग त्या सर्व राज्यामध्ये माणसं जरी असली तर त्या माणसामध्ये राजा कोण असतो एकच असतो. तर सर्व वैष्णवामध्ये राजे जर कोण असतील तर ते नामदेव आहेत. तीर्थावळीतला गोड प्रसंग आहे जेव्हा ज्ञानोबर आहे जेव्हा पंढरपूरला आल्यानंतर पूर्वपुण्य माझे फळाशी आले प्रत्यक्ष भेटले पांडुरंग. नामदेवांनी काय केलं ज्ञानोबरांच्या चरणावर साष्टांग दंडवत घातला. तेव्हा साक्षात भगवान ज्ञानोबर आहे नामदेवरायांचं प्रशस्ती देतात. ज्ञानदेव म्हणे तू भक्त शिरोमणी जोडिले जन्मोनी केशव चरण. आपण कसे आहात भक्त शिरोमणी आहात भक्तराज आहात. प्रातस्मरणीय गुरुवर्य वैकुंठवासी श्री विठ्ठल महाराज घुले बाबा पाठामध्ये सांगायचे भक्तराज दोनच आहेत म्हणे भक्तराज किरीटी परिसत असे. श्री अर्जुन महाराज हे भक्तराज आहेत आणि पुंडलिक पुंडलिकराय हे भक्तराज आहेत. आणि त्याच परंपरेतले सर्व संत महात्मे हे भक्तराज आहेत भक्तवरी आहेत भक्तश्रेष्ठ आहेत भक्त शिरोमणी आहेत. भक्ताचं चिंतन करत असताना भागवतामध्ये भक्ताचं चिंतन केलं 3 प्रकारचे भक्त सांगितले प्राकृत भक्त मध्यम भक्त आणि उत्तम भक्त. प्राकृत भक्ताचं लक्षण सांगताना नाथ महाराज सांगतात पाषाण प्रतिमा हाची देव तेथीची ज्याचा पूर्ण भाव. ज्याला मूर्तीमध्ये देव दिसतो हा काय झाला प्राकृत भक्त झाला. मग मध्यम भक्ताचं लक्षण सांगताना ईश्वरेषु तद धीनेषु बालिशेषु द्विषसुच प्रेम मैत्री कृपोपेक्षा एक करोती स मध्यम. हा म्हणजे हा जो मध्यम भक्त आहे त्याची भिन्न भिन्न ठिकाणी भिन्न भिन्न प्रकारची भावना असते. ईश्वराच्या ठिकाणी प्रेम करतो ईश्वरेषु तद धीनेषु जे त्यांचे भक्त आहेत त्या ठिकाणी मित्रत्वाची धारणा करतो. जे अज्ञानी आहेत अज्ञानी कृपा पात्र समजतो जे द्वेषी आहेत त्यांची उपेक्षा करतो. विठ्ठल विठ्ठल. म्हणून भागवत उत्तम भागवत कोण आहे सर्व भूतेषु य पश्येत भगवत भावमात्मना भूतानी भगवत्यात्मनेश भागवतोत्तम. ज्याला सर्वत्र परमात्मा वस्तूचं दर्शन होतं हा कोण आहेत हे भक्तराज आहेत भक्तवरी आहेत भक्तश्रेष्ठ आहेत. नामदेवराय कोण आहेत भक्तराया. ज्ञानदेव म्हणे तू भक्त शिरोमणी ज्ञानदेव म्हणे तू भक्त शिरोमणी ज्ञानदेव म्हणे तू भक्त शिरोमणी जोडिले जन्मोनी केशव चरण जोडिले जन्मोनी केशव चरण. ज्ञानदेव म्हणे तू भक्त शिरोमणी जोडिले जन्मोनी केशव चरण. तुम्ही कसे आहात भक्त शिरोमणी आहात. भक्त शिरोमणी नामदेवराय आहेत पण नामदेवरायांना ज्ञानोबरांना प्रत्यक्ष प्रचिती आली अनुभूती आली. ज्ञानोबरांच्या मुखातले शब्द आहेत. थोडासा प्रकार असा आहे
पहिल्यांदा असं तीर्थवळीमध्ये तीर्थयात्रा करत असताना प्रसंग असा घडला गेला. ज्ञानोबराय आहेत, ज्ञानोबराय नामदेवरे दोन्ही भगवत भक्त आहेत. चित्ते मीची झाले, मियाची प्राणे झाले, मत चित्ता मदगत प्राणा बोधयंत परस्परम. दोन महापुरुष एकत्र आले. एक साक्षात ज्ञानाचे सागर आहेत आणि एक साक्षात भगवंत नामाचे प्रेमाचे सागर आहेत. जीवनमुक्त दोन्ही भक्त आणि ज्ञानी नामदेवरे वर्णन करतात. दोन्ही तीर्थयात्रा करत असताना थोडे ज्ञानोबराय काय करायचे, थोडी परीक्षा बघायची. परीक्षा बघायची म्हणजे थोडा आनंद घ्यायचे. त्याच्यामध्ये काय आपला आनंद जो आहे तो आनंद भोगायचे. दोन भगवत भक्त संत महात्मे एकत्र आले. काय आनंद आहे. गुरुवर्य नतसिंग बाबा, प्रातस्मरण नतसिंग बाबा आणि गुरुवर्य शांतीप्रभू मारुती बाबा एकत्र आले. काय आनंद आहे, तो आनंद वर्णन करता येत नाही. तसाच असणारा हा आनंद आहे. दोन भगवत भक्त एकत्र आले. मग थोडं माऊलीने काय करावं, कैसा तो साधावा सांग भजन विधी, कैसी नमन बुद्धी सत्वशीळ, कैसा निर्विकार ध्यानाचा प्रकार, हा सर्व विचार सांगे मज. कैसे ते श्रवण, कैसे ते मनन, कैसे निज ध्यासन दृढ होय, कवन ते भक्ती, कवन ते धृती, हे सगळं सांगा. कोणी विचारलं, ज्ञानोबराय नामदेवरांना विचारलं. नामदेवरांनी सांगितलं, आता आम्ही काय सांगणार म्हणे, नव्हे बहुश्रुत नव्हे ज्ञानशील, दासमी दुर्बळ वैष्णवांचा. आम्ही काय सांगणार आहे, आम्ही काय सांगणार नाही. कल्पतरूद्वारे याचकाचे द्वारे का दैन्य भाकी थोरी कामधेनू. स्वतः नामदेवराय म्हणतात, कधी कल्पतरू अशा प्रकारे दैन्य भागतं का याचकाच्या द्वारामध्ये भागत नाही. तुम्ही असं आम्हाला प्रार्थना करताय, पण काय हरकत नाही. आता त्याचे कृपा वसे येल वाचे सरिसे, कयन काही तैसे निवेदिन, परी भानुसी देखणे करेजी अनुतेजे, तसे ज्ञान माझे स्वामी प्रती. आम्ही तुम्हाला काय सांगणार आहे, सूर्याला काकड आरतीने ओवाळावं तसं आम्ही तुम्हाला सांगणार आहे. तेव्हा जे नामदेवरायांनी त्या व्याख्या सांगितल्या ते इतके गोड व्याख्या आहेत. भजनाची व्याख्या सांगितली, भजन तया नाव वाटे मज गोड, सर्व भावे एक विठ्ठलोची ध्याये, सर्वाभूती पाहे रूप त्याचे, भजन तया नाव वाटे मज गोड, येर ते काबाड वायाविन, नमन ते. आता अर्थ सांगायची आवश्यकता, नमन ते नम्रता न देखे गुण दोष, अंतरी प्रकाश आनंदाचा, येर ते दांभिक जाणावे मायावी, विश्वास मी जीवेन धरी त्यांचा. नामदेवरायांनी सांगितलं, नमनाची व्याख्या सांगितली, भजनाची व्याख्या सांगितली. आता व्याख्या श्रवण सांगत असताना, व्यवसायी चित्त नाधी लुब्ध जैसे आसक्त हरिण, जाय विसरून देहभाव, या परी तल्लीन दृढ राखे मन, या नावे श्रवण आवडीचे. सुंदर व्याख्या सांगितल्या. व्यवसाय चित्त ठेवणी कृपण, लाभाचे चिंतन सर्व काळ, या परी अखंड स्वहित विचारण, करे जेते मन सत्वशीळ, परपुरुषी जैसे आसक्त विभेचारिणी, न लगे तिच्या मनी कामधाम. त्या पद्धतीनं अखंड परमात्म्याचं ध्यान करणं, त्याला काय म्हटलं गेलं, निज ध्यास म्हटलं गेलं. अनुरागे गोविंदू ध्यायजे एकांती, निर्वासना मन निज लाभे संपूर्ण, नेने स्वरूप ज्ञान विकल्पाचे, सत्वाचा सुभटू असंग एकटू, वैराग्य उद्भटू एकनिष्ठ, प्रारब्धाचा भोगी, नेने देहस्मृती आणि अखंड ते धृती निर्विकार. हे धृती धैर्य वगैरे सगळ्या व्याख्या सांगितल्या. श्रवणाच्या व्याख्या सांगितल्या, मननाच्या व्याख्या सांगितल्या. आणि एवढ्या सगळ्या व्याख्या सांगितल्यानंतर ज्ञानोबरांना इतका आनंद झाला. ज्ञानोबरांना वाटलं, काय व्याख्या आहेत म्हणे, काय यस्य देवे पराभक्ती, यथा देवे तथा गुरु, तसे ते कथिताय अर्थः प्रकाशनते महात्मनः. इतकं गोड चिंतन केलं. तेव्हा स्वतः ज्ञानोबरांच्या मुखातले प्रशस्ते, भक्त भागवत बहुसाल ऐकेले, बहु होनी गेले होती पुढे, परी नामयाचे बोलणे नवे हे कवित्व, हा रस अद्भुत निरोपमो. स्वतः ज्ञानोबराय म्हणतात, होतू कलावंत कवित्व कुशल, होतू का वाचक चतुरतेचे, होतू का वाचक, होतू का साधक, होतू का पाठक ग्रंथकार, काय होऊ द्या म्हणे, होतो का आत्मज्ञानी, होतो का निजध्यानी, होतो का वज्रासनी बैसकेचे, होतो योगयुक्त, होतो जीवनमुक्त, होतो का विरक्त सर्व संगी. पण ज्ञानोबराय स्वतः सांगतात, ऐसे होतो का सभाग्य सर्वज्ञ संपन्न, ऐसे होतो का भाग्य सर्वज्ञ संपन्न, ऐसे होतो का सभाग्य सर्वज्ञ संपन्न, परे मी न मनी तुझा विना विष्णुदासा, विष्णुदासा, परिणमी माने तुझं विना विष्णुदासा. स्वतः ज्ञानोबरायांचं प्रशस्ती आहे. स्वतः ज्ञानोबराय सांगता, ऐसे होतो का सभाग्य सर्वज्ञ संपन्न असू द्या, परी मी न मनी तुझं विन विष्णुदासा. तुझ्याशिवाय आम्हाला दुसऱ्या जगामध्ये कोणीही प्रमाण नसल्यामुळं श्री परिसा महाराज सांगतात, जय जयाजी भक्तराया. तुम्ही कसे आहात, भक्तराज आहात. स्वतः ज्ञानोबराय काय करतात,
ज्ञानोबा प्रशस्ती देतात. आता तीर्थावळीमध्ये खूप मोठा प्रसंग आहे. ज्ञानोबांनी परीक्षा पाहिलेली आहे. भक्तराज म्हणण्याचं कारण काय, एकदा तीर्थावळीमध्ये तीर्थयात्रा करत असताना तहान लागली. मारवाड प्रांतामध्ये गेले, तहान लागल्यानंतर एक विहीर होती. ते विहिरीचं पाणी खूप खोल गेलं होतं आणि खोल गेल्यानंतर ज्ञानोबरायांनी सहज म्हटलं, आता काय करणार, पडलेल्या संकटे विचारावे मनी, सोडून आईने अभिमानाचे. आता एकच माझा एक उपाय साध्य असेल. तुम्ही सांगितलं होतं, काय सांगितलं होतं, जेव्हा नामदेव आहे ना पांडुरंग परमात्मा सोडल्यानंतर खूप क्लेश झाले, दुःख झाले. योग पांडुरंगाचा सहन झाला नाही. सहन न झाल्यामुळं जेव्हा नामदेव सांगतात, अहो नामदेव अभिमान म्हणतात, जे अव्यक्त देशकाळ रहित सर्वेंद्रिय असे ज्ञानी उपस्थिती अशा प्रकारचा जो परमात्मा आहे, कोण आहे ऐसा ठाव पूर्णाचे गवन सर्वत्र संपूर्ण गगन जैसे. जर तो परमात्मा सर्वत्र आहे तर तुम्हाला दुःख करायचं कारण काय. ह्या प्रसंगाला नामदेव ज्ञानोबरायांना म्हणतात, अहो ज्ञानोबर आहे, तुम्ही सांगताय लगेच लागू करून तुम्ही पाणी घेतलं, पण तो परमात्मा जेव्हा तुम्ही मागं बोलले सर्वत्र संपूर्ण गगन जैसे, पण तो आता परमात्मा नाही का, तो माझी काळजी घेणार नाही का. विठ्ठल असता सर्व देही, माझी काही चिंता नाही त्याची, माझी चिंता देवाला नाही का म्हणे. असं बोलल्यानंतर नामदेव आहे परमात्माचं ध्यान करत असताना भोवली नित्य जीव अर्थ निज भक्ताचे सेम माझा नामा यावा एक वेळा, मग मी जेव्हा वेगळा जाऊन येते. आजी माझा डावा का लावतो रोचन, तरी तसे सर्व वाम भाऊ उद्वेग उपसर्ग वाटती जीवाशी, कवना जीव लगाशी कष्ट होती. तेव्हा पांडुरंग परमात्माचा डावा हात डावा डोळा जाऊ लागला. देवी रुक्मिणीला सांगतो, देवी रुक्मिणी आज काहीतरी कठीण वाटतं म्हणे, काहीतरी वाजता पाय वारं न लागावं राजसा, माझं विष्णू असा भाविक असे काहीतरी घडले म्हणे, भक्ताला कुठतरी त्रास होत आहे. मग रुक्मिणी मातेने काय केलं, रुक्मिणी मातेने ध्यान केलं आणि पाहिलं म्हणे तुषाकांत नामा, तरी तसे धावा वेगळी जाऊन देवा सांभाळावे. आणि मग आईसाहेबांनी सांगितलं, देवा तिकडे नामदेव रायांना खूप तहान लागले म्हणे. जेव्हा असं ऐकलं पांडुरंग परमात्माने, तो प्रकार काय घडला गेला नामदेव राय सांगतात, तेव्हा गडगडीत खूप उदके ओसंडणारा कल्पांतिक खवळाला सिंधू जायचा. तो खूप होता, आड होतं, ते खूप खोल होतं, पण पांडुरंग परमात्माने धावा नामदेवाने धावा केल्यावर जे काही पाणी आहे असं भरलं, कल्पांतामध्ये समुद्र खवळावा तसं ते पाणी अशा प्रकारे बाहेर आलं. सगळ्यांची तृप्ती झाली. तेव्हा ज्ञानोबांना म्हणावं लागलं, ज्ञानदेव म्हणे झाले अभिनव, कैसा रोनिया देव केला येणे. माथा नामाने माझ्या बहुलने नामदेव सांगतात, म्हणजे स्वतः भगवान ज्ञानोबर आहे, स्वतः भगवान ज्ञानोबर आहे, नामदेवांचं वर्णन करतात. आपण कसे आहात, भक्तराज आहात, भक्त शिरोमणी आहात, जे ज्या जे भक्तराया. आता भक्तराज असल्याचं आणखी कारण सांगितलं गेलं. स्वतः जेव्हा रुक्मिणी माता पांडुरंग परमात्माला बोलतात, माय बापे याची सखी जीव लगत, सांडून तुमचा संग धरला सुखे, जन्मोने येणे जोडले जे काय तिथे तुमच्या पायी निक्षेप केले. नामदेवाचं वर्णन करतात, भक्त काज कैवारी मनविता वाटे लाज, प्रेम्या काही काज नाही केले त्याचे, धर्म अर्थ काम त्या नाही दिले, जन्मोनी बांधले मज सेवा ऋणे. अशा प्रकारे स्वतः पांडुरंग परमात्मा रुक्मिणीला सांगतात, मी धर्म काय कसल्या प्रकारचा पुरुषार्थ दिला नाही, तो काय घेत नाही, तो म्हणे अनेका देवा न करी त्याची सेवा, मज प्रता विसावा नाही त्याची. तो जो काही नाम आहे कसल्या प्रकारची देवाची इच्छा करत नाही, कुठल्या पुरुषार्थाची तो इच्छा करत नाही, हे सगळं वर्णन केलेलं आहे. तीर्थावळामध्ये एक प्रमाण आलेलं आहे, धर्म अर्थ काम मोक्ष मुक्तीचारी, देताना धरी तरी भक्त माझा, भक्त न मागे काही न घाली मज भार, मज होणी उदार भक्त माझा. असं नामदेवांचं वर्णन केल्यामुळं स्वतः पांडुरंग परमात्मा ज्ञानोबर आहे. श्री परिसा महाराज नामदेवांचं वर्णन करताना कसं करतात, जय 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 भक्तराया, आपण कोण आहात, भक्तराज आहात, भक्तवरे आहात, जीवलगा नामया, तुम्ही कोण आहात, जीवलग आहात. तर संत महात्मे हे आपले खरे जीवलग असतात, इतर जे असतात ते आपले जीवलग नसतात. तुकाराम महाराज सांगतात, हरे भक्त माझे जीवलग.
तारक भवभूतीचे किंवा तुका म्हणे माझ्या जीवाचे जीवन सोयरे हरी जन प्राण सखे किंवा ते माझे सोयरे सज्जन सांगाचे पाय आठवते शोभाचे. म्हणून साधू संतांनी नामदेव यांचं वर्णन करता श्री परिसा महाराज सांगतात आपण कशी आहात, जीवलग आहात. जय जयाजी भक्तराया जीवलगा नामया, आमचे तुम्ही जीवलग आहात. साधू संतांना आपण काय केलं पाहिजे, आपलं जीवलग म्हटलं पाहिजे. ज्ञानोबा माझा साधू संतांना आपण आपलं म्हटलं पाहिजे. आणि नामदेव यांची आरती केली. आरती केल्यानंतर काय होणार आहे, श्री परिसा महाराज सांगतात आरती ओवाळिता चित्त पालटे काया. श्री भक्त श्रीमणी नामदेव यांची संजीव समाधीची आपण जर आरती केली, आपलं जे चित्त आहे आपलं चित्त पालटतं. याचा अर्थ चित्त न राहता ते चित स्वरूप म्हणजे परमात्मा स्वरूप होऊन जातं, राम स्वरूप होऊन जातं. किंवा तुका म्हणे पापे जाते संतांच्या जपे, याचा अर्थ पाप वासना मृत्यू होते. घेतात सज्जनाची नावे. ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणतात ज्ञानदेव देव. तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम, म्हणजे साधू पुरुषाच्या नामचिंतनामध्ये त्यांच्या भक्तीच्या द्वारे त्यांच्या चरित्राच्या उच्चाराच्या द्वारे किंवा त्यांची आपण आरती जरी केली तर तो साधक जो आहे हे असो दुखी जयावरी झळके पद्म करू माथा पारुके तो जीवाची परी तुके महेशची. तो साधक ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती करून घेतो. म्हणून स्वतः श्री परिसा महाराज सांगतात जय जयाजी भक्तराया जीवलगा नामया आरती हो वाळिता चित्त पालटे काया. नंतर वर्णन करताना तुमचा अवतार कशासाठी आहे महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणात घ्यावया भक्ती सुख घ्यावया भक्ती सुख पांडुरंग अवतार. जगाचा उद्धार जयाजी समराया शिवलगा नामया भक्तराया शिवलगा नामया जयाजी भक्तराया शिवलगा नामया जयाजी भक्तराया शिवलगा नामया. घ्यावया भक्ती सुख पांडुरंग अवतार करून या तीर्थमिषे केला जगाचा उद्धार. आता नामदेव यांचा जो अवतार आहे श्री परिसा भागवत महाराज सांगता घ्यावया भक्ती सुख पांडुरंग अवतार. भक्ती सुखाचा भोग घेण्यासाठी स्वतः पांडुरंग परमात्मा प्रकट झाले. भक्ती सुखा लागे आपण पेची दोहे भांगे वाटून या अंगी सेवके बाणे येरा नाम मी ठेवी मग भजती वज बरवी न भजत या दावी योगी या जो स्वतः परमात्मा शरला सागर गंगा वगे मिळे आपणची खेळ आपण असे. तुका म्हणे बीजे बीज दाखविले पत्र पुष्प आले गेले वाया मधील ते वाव अवघी उपाधी तुम्हा आम्हामध्ये त्याची परी. स्वतः परमात्मा आपल्यामध्ये दोन भाग निर्माण करतो. कल्पित द्वैत करून एका भागाला भक्त नाव ठेवतो, एका भागाला परमात्मा नाव ठेवतो आणि आपलं सुखच परमात्मा काय करतो, आपणच परमात्मा आपलं सुख भोगत असतो. म्हणून घ्यावया भक्ती सुख पांडुरंग अवतार करुणिया तीर्थमिषे केला जगाचा उद्धार. तीर्थाच्या निमित्तानं श्री ज्ञानोबराय नामदेवरायांनी जगाचा उद्धार केला. जगाचा उद्धार केला. संत महात्मे जे असतात त्यांना तीर्थयात्रा करण्याची आवश्यकता नसते. जेव्हा ज्ञानोबराय आले प्रसंगे नामयाचे संगती सुख घ्यावे म्हणून ज्ञानदेवे धरले चरण. महाराज नामदेवरायांची संगती प्राप्त व्हावी म्हणून ज्ञानोबरायांनी तीर्थाची इच्छा केली. जीवनमुक्त ज्ञानी जरी झाले पावन
देव तीर्थ भजन न संडेती. तीर्थयात्रा का केली त्याचं आणखी एक कारण सांगितलं. तीर्थी कुर्वंती तीर्थाने, सुकर्मी कुर्वंती कर्माने, सत्शास्त्री कुर्वंती शास्त्राने. तीर्थाला सुतीर्थ करण्यासाठी, कर्माला सुकर्म दशेला आणण्यासाठी, शास्त्राला सत्शास्त्र अवस्थेला आणण्यासाठी संत महात्मे काय करतात. तैसे संत जगी क्रिया करुणी दावेती अंगी मार्गाधारे वर्तावे, विश्व हे मोहरे लावावे, अलौकिक नो व्हावे लोकाप्रती. म्हणून करुणिया तीर्थ मिशे केला जगाचा उद्धार. तीर्थाचं निमित्त आहे आणि तीर्थाच्या निमित्तानं तीर्थाला सुतीर्थ करण्यासाठी, तीर्थाचाच उद्धार करण्यासाठी जे महाराज सांगतात. फेडीत पाप ताप पोखीत तिरीचे पाद समुद्रा जाय आप गंगेचे जैसे तैसी बांधली सोडीत बुडाली काढीत साकडी फेडीत अर्थाची या. हे सगळं संत महात्म्याने केलं. मग त्या तीर्थयात्रेच्या प्रसंगामध्ये ज्ञानोबांनी नामदेवांनी काय केलं. फिरविले देऊळ जगा माझे ख्याती. तीर्थयात्रा करत असताना जे देऊळ होतं, शिवरात्रीचा प्रसंग आहे आणि औंढ्या नागनाथला नामदेवांचं कीर्तन चाललं. रात्रीच्या समयाला ते ब्राह्मण आले, म्हटले तुमचं कीर्तन पाठीमागं करा, आमची महापूजा चालणार आहे. तेव्हा असं वाटलं नामदेवरायांना आपली सेवा देवाला आवडत नाही का काय. मग स्वतः पांडुरंग नामदेवराय मंदिराच्या पाठीमागं गेले. पण आता देवाला काय आवडतं. देवाला आवडे तयाचे नाम घेता तयासी. देवाला दुसरी पूजा आवडत नाही. कोंड कोंडोनी धरीनं जीवे देह भावे पूजिनं विसरली वरी देहाची भावना. देहाची भावना विसरणं हीच पूजा देवाला आवडते. ते मंदिरच फिरलं. जिथं जिथं नामदेवराय जातात तिकडं तिकडं मंदिर गेलं. देऊल के पीछे नामा अल्लाह पुकारे, देऊल के पीछे नामा अल्लाह पुकारे, देऊल के पीछे नामा अल्लाह पुकारे, देऊल के पीछे नामा अल्लाह पुकारे. जिधर जिधर नामा उधर देऊळ फिरे, जिधर जिधर नामा उधर देऊळ फिरे. हीन दीन जात मोहे पंढरी के राया, ऐसा दर्द नामा तूने काहे को बनाया. हीन दीन जात मोही पंढरी के राया, नामा तूने काहे को बनाया. जिकडे जिकडे नामदेवरायांचं कीर्तन चाललं तिकडे तिकडे भगवान श्री नागनाथ तिकडे गेले, समोर झाले आणि श्री नामदेवरायांचं जे कीर्तन आहे नामदेवरायांचं कीर्तन ऐकलं. फिरविले देऊळ जगा माझी ख्याती नामदेवा हाती दूध प्याला. काय महिमा आहे साधू पुरुषांचा. तीर्थयात्रा करीत असताना काशीला आले. काशीला आल्यानंतर तिथं दादू पिंजारी नावाचे भगवत भक्त होते. ते योगी होते आणि योगी असल्यामुळं श्री दादू पिंजारी महाराजांनी नामदेवरायांना ज्ञानोबांना घरी पाहुणचाराला बोलवलं. म्हटले घरी पाहुणचाराला या. आता दादू पिंजारी योगी होते. त्यांना वाटलं थोडी आपली सिद्धी दाखव म्हणावं, सिद्धी दाखवावी असं त्यांना वाटलं. आणि आता घरामध्ये दूध होतं, ते दूध द्यायचं होतं नामदेवरायांना आणि ज्ञानोबांना द्यायचं होतं. पण ते योगी असल्यामुळं त्यांनी आवाहन केलं. एक पाषाण आला आणि त्या पाषाणाला दादू पिंजारी महाराजांनी काय केलं, दूध दाखवलं. तेव्हा नामदेवराय ज्ञानोबरायाकडे बघतात, ज्ञानोबराय नामदेवरायाकडे बघतात. नामदेवराय म्हणतात माऊली पहा काय प्रकार आहे म्हणे, काही समजत नाही. ज्ञानोबराय म्हणतात नामदेवराय पहा म्हणे काय प्रकार आहे कळत नाही. तेव्हा ज्ञानोबरायांना माहीत होतं, कारण नामदेवरायांच्या हातून स्वतः पांडुरंग परमात्मे दूध पिलेलं आहे. तेव्हा ज्ञानोबराय दादू पिंजारी महाराजाला म्हणतात तुम्ही ह्या पाषाणाला दूध पाजलंय म्हणे, आमच्या पंढरपूरला महाराष्ट्रामध्ये या म्हणे, तिथे एक देव आहे म्हणे, तो पण कसा आहे काळाचा आहे म्हणे, ठाईचाची काळा अनादी बहु काळा आहे, त्याला दूध पाजून दाखवा म्हणे. काय हरकत नाही, तिथे दूध पाजून दाखवू. तेव्हा दादू पिंजारी ज्ञानोबराय नामदेवराय कुठे आले, पंढरपूरला आले. पांडुरंग परमात्मा उभे होते. दादू पिंजारीनं उभं केलं, घ्या म्हणे दूध घ्या आणि दूध घेऊन काय करा पांडुरंगाला दाखवा. आता तो जो पाषाण होता तो सिद्धीच्या द्वारे हा पेला. पण आता हा कोण आहे म्हणे, विठ्ठल ब्रह्म नव्हे किंवा ते हे ब्रह्म विठेवरी उभे चंद्रभागी तिरी. तुका म्हणे सगुण भोळ्या आम्हा नेनो ब्रह्म मार्गे चुकले, साक्षात परब्रह्मच तो हा देवादी देव बरवा पांडुरंग सदाशिवाचा निज ठेवा. बाप रखमादेवर 25वा 24 मूर्ती वेगळा, इतर दगडाने दूध पिले, हा कसं काय पांडुरंग परमात्मा दूध पिल. दादू पिंजारी सर्व सिद्धी एकवटली, खर्च केली, सगळ्या सिद्धी संपल्या, पण देवाने दूध काय पिलंच नाही. विठ्ठल विठ्ठल. आणि मग ज्ञानोबराय दादू महाराजांना म्हणतात थांबा म्हणे, आता आमचे नामदेवराय काय करतात बघा म्हणे. आणि मग नामदेवरायने ते दूध घेतलं आणि नामदेव ते दूध घेऊन दुधाचा जो काय प्याला होता, वाटी होती, श्री पांडुरंगाच्या मुखकमला लावल्या बरोबर नामदेवा हाती दूध प्याला नामदेवा, दूध प्याला
माझी ख्याती नामदेवा हाती दूध प्याला नामदेवा हाती दूध प्याला नामदेवा हाती दूध फिरविले देवा जगा माझे ख्याती नामदेवा हाती नामदेवा हाती दूध नामदेवा हाती दूध प्याला नामदेवा हाती दूध प्याला करून या तीर्थमिषेक केला जगाचा उद्धार. तीर्थयात्राच्या निमित्तानं अशा प्रकारे नामदेवाने काय केलं, सर्व जगाचा उद्धार केला. जो गोपाळ नावाचा मुलगा होता त्यालाही कमलाकर नावाचा ब्राह्मण आणि सुमती नावाची पत्नी होती, घरी जेवायला गेले तेव्हा गोपाळाने नामदेवाने काय केलं, जेवण केलं. हरपाळ व्याधाचा काय केला, उद्धार केला. मेलेली गाय जी होती अशा प्रकारे त्या सभेमध्ये राजवाड्यामध्ये नामदेवरायाने भक्तीच्या प्रतापावर मेलेली गाय काय केली, जिवंत केली. अशा प्रकारे तीर्थयात्रा करीत करीत सर्व जगाचा उद्धार कोणी केलेला आहे, नामदेवराय ज्ञानोबराय या दोन महापुरुषांनी जगाचा उद्धार केला. केला जगाचे उपकार केला जगाचे उपकार केला जगाचे उपकार केला जगाचे उपकार तारियले नारी नर तारियले नारी नर केला जगाचे उपकार केला जगाचे उपकार तारियले नारी नार केला जगाचे उपकार केला जगाचे उपकार केला जगाचे उपकार तारेले नारी नर जगाचा उपकार केला, जगाचा काय केला, उद्धार केला. म्हणून करुणिया तीर्थमिषेक केला जगाचा उद्धार. संत बहिणाबाई नामदेवरायांचं वर्णन करताना खूप गोड वर्णन करतात. नामा तयाचा किंकर तेने केला हा विस्तार. विस्तार केला, जगाचा उद्धार केला. कुठपर्यंत विस्तार केला, महाराष्ट्रापासून पंजाबपर्यंत श्री नामदेवरायांनी भक्तीची जी पताका आहे ती फडकवली. इतका सुंदर ज्ञानोबरायांच्या समाधीनंतर जवळजवळ 58 वर्ष नामदेवराय या मृत्यू लोकांमध्ये होते आणि जवळजवळ 18 वर्ष श्री नामदेवराय पंजाब क्षेत्रामध्ये अशा प्रकारे त्या ठिकाणी भक्तीचं कार्य केलं. तिथल्या समाजाला भक्ती मार्गावर लावलं, जगाचा उद्धार केला. त्यांचे शिष्य भौरदास लद्दो जद्दो हे परत त्यांचे शिष्य झाले. आज तागाय ते भौरदासाच्या परंपरेमध्ये श्री नामदेवराय यांच्या समाधीची तिथं पूजा केली जाते. म्हणून करुणिया तीर्थमिषे केला जगाचा उद्धार. नाचू कीर्तनाचे रंगे ज्ञानदीप लावू जगे सर्व सांडोनी माझाये वाचे विठ्ठल रकुमाये परे होनी परते घर तेथे राहू निरंतर. अशा प्रकारे सर्वाचे जे अधिष्ठान त्याची माझे रूप पूर्ण अवघी सत्ता आली आता नामयाचा खेचरी दाता. परत नामदेवांनी जगाचा एवढा उद्धार केला, संप्रदायाचा विस्तार केला. विस्तार केल्यानंतर परत श्री परिसा भागवत महाराज आपली आली जी आत्मानुभूती आहे आपली प्रचिती प्रकट करतात. प्रत्यक्ष प्रचित हे वाळवंट परिस केले हरपली विषमता द्वैत बुद्धी निरसिली. घरामध्ये आम्ही सदैव सुटके दरिद्रता होती. जेव्हा राजाई माता कपडे धुण्यासाठी आल्या आणि पैसा भागवताची कन्या कपड्यात धुण्यासाठी आल्यानंतर सगळी परिस्थिती कळाली. तेव्हा कन्यांनी घरी येऊन सांगितलं, आईला सांगितलं, देवी कमळजेला सांगितलं असा असा प्रकारे परीस होता रुक्मिणी मातेने दिला होता. तो परीस काय केला, एक दिवस तुम्ही वापरा, काय सोनं करायचं ते करा. आता पहा परीस वापरायचं आहे पण ते परीस वापरण्यासाठी घरामध्ये लोखंड तरी पाहिजे ना. पण नामदेवांच्या घरची अवस्था अशी होती घरात लोखंडही नव्हतं महाराज. आणि मग अशा परिस्थितीमध्ये काय थोडंफार असेल आईसाहेबांनी लोखंड केलं आणि सुंदर पंगत झाली. मुलं बाळांना जीव घातलं. नारायण महाराज, विठोबा महाराज, गोविंद महाराज हे सगळ्यांना आनंदानं जीव घातलं. नामदेवराय आले. सगळं शेणाने सारवलेलं घर होतं, रंगरंगोटी केली होती. नामदेवराय विणा घेऊन घरामध्ये येतात. पाहता आपलं घर चुकलंय काय असं वाटलं, बाहेर जाऊ लागले. तेव्हा आईसाहेब आल्या, आरती घेऊन आल्या. आपलंच घर आहे म्हणे, या काय चिंता करू नका
नका, आता इथून पुढे दिवसभर भजन करा, पण 12 वाजता बरोबर जेवायला येत चला म्हणे. नामदेवांना वाटलं काय प्रकार आहे काय कळत नाही. घरी आले, ताटावर बसले, पुरणपोळी, सगळं आनंद होता, गमगमाट होता. पण संत महात्मे सिद्धीचं अन्न सेवन करीत नसतात. सांगितलं, राजा खरं सांग काय प्रकार आहे. परिसाचा हा सगळा प्रकार कळला. कसा असतो परिस मला बघू द्या म्हटले. हातामध्ये परिस घेतला आणि तो परिस घेऊन नामदेव याने चंद्रभागेमध्ये फेकून दिला. रावळात जाऊन भजन करू लागले. आता परिसा भागवताची पत्नी धावत आली. म्हटले कुठे आहे परिस. सगळा प्रकार कळला. परिसा भागवत धावत आले. नामदेवराय ध्यान करण्यासाठी चंद्रभागेच्या वाळवंटात गेले होते. ध्यान करीत बसले होते. तेव्हा परिसा भागवत आले. नामदेवरायांची मूर्ती पाहिली, आनंद वाटला, पण अंतःकरणामध्ये क्रोध होता. सांगितलं, नामदेवराय आमचं परिस आणून द्या म्हणे, हे बरोबर नाही. मग नामदेवरायांनी काय केलं, पुंडलिकरायाचं दर्शन केलं, चंद्रभागेमध्ये बुडी मारले आणि ओंजळभर खडे काढले. खडे काढून परिसा भागवताना म्हणतात, घ्या तुमचा कोणता परिस आहे तो ओळखून घ्या. गुरुवारे बाबा सांगत असतात. तेव्हा परिसा भागवत म्हणतात, नामदेवराय आयुष्यभर भजन केलं, पण दगडातला परिसरातला फरक काय तुम्हाला कळलाच नाही म्हणे. तेव्हा नामदेवराय म्हणतात, परीक्षा बघायला काय हरकत आहे. आता परीक्षा बघायची आहे. तिथं काही लोखंड नव्हतं, काही ब्राह्मण होते. ब्राह्मणाच्या जानवाला चावी होती. आता जानवा चावी का ठेवतात मला माहीत नाही पण ती चावी होती. ती चावी एकाने घेतली ब्राह्मणाने आणि त्या खड्याला लावली. खड्याला लावल्याबरोबर प्रत्यक्ष प्रचिती वाळवंट परिस्थिती काय झालं, सोनं झालं. म्हणजे नामदेवरायांचा हात ज्या धोंड्याला लागतो तो धोंडा राहत नाही, ते परिस होतात. तुकाराम महाराज सांगतात, सहज चाली चालता पाया वाटे, चिंतामणी समान होती गोटे, सर्व पक्षी हरी सहाय्य सखा झाला, ओल्या अंगणीच्या कल्पलता त्याला. संत महात्मे ज्या वृक्षाकडे पाहतील ते कल्पतरू होतं. संत महात्म्याचा स्पर्श ज्या दगडाला होतो ते परिस होतात. संत महात्मे ज्या रस्त्यानं चालतील ते रस्ता, तो मार्ग चिंतामणी समान होतो. म्हणून अशी जेव्हा अनुभूती आली तेव्हा हरपली विषमता, द्वैत बुद्धी निरसली. जी विषमता होती, द्वैत बुद्धी होती, त्या द्वैत बुद्धीचा निराश झाला, विषमतेचा निराश झाला. आणि तिथून पुढं श्री परिसा भागवत महाराज श्री नामदेवरायांचे अनन्य भक्त झाले. विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, 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 विठोबा. पुंडलिक वरदार विठ्ठल ज्ञानदेव भक्त श्रोमणी नामदेव महाराज की जय. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा. प्रत्यक्ष प्रचिते वाळवंट परिस केले, हरपली विषमता, द्वैत बुद्धी निरसली. द्वैत बुद्धीचा निराश झाला. आणखी असेच प्रसंग नामदेवराच्या चरित्रामध्ये पुष्कळ पाहायला मिळतात. दादा सावकार आहेत, त्यांची द्वैत बुद्धीचा निराश झाला, त्यांची विषमता नष्ट झाली. श्री संत कवी महिपती महाराज सांगतात, एक साड्या रसाळ नावाचे ब्राह्मण होते, त्यांचाही द्वैत बुद्धीचा निराश झाला. त्यांनी ते संस्कृतवर पंडित होते. त्यांनी काय केलं, वाल्मिकी ऋषीने जे 100 कोटी रामायण लिहिले त्याच्यावर रामायण ग्रंथ लिहिला आणि ते त्यांना रुक्मिणी माता प्रसन्न होत्या आणि ते ग्रंथ लिहिल्यानंतर आईसाहेबाला दाखवला. सुंदरकांडापर्यंत ते रामायण झालं. आईसाहेबांना दाखवला. आईसाहेबांनी सांगितलं, नामदेवरायांना दाखवा. नामदेवरायांनी जर प्रशस्ती दिली, योग्य म्हटलं तर आम्ही योग्य मानू म्हटले. त्यावेळेस ते साळ्या रसाला म्हटले, मी ब्राह्मण आहे म्हणे, संस्कृत तत्ववेत्ता आहे आणि नामदेवरायांना काय दाखवायचं आहे. त्यावेळेस म्हटले, तसं नको म्हणू म्हणे, नामदेवराचा अधिकार तुला अजून कळाला नाही. आणि मग नामदेवराकडे ते रामायण नेलं. नामदेवरांनी ते सुंदरकांडापर्यंत रामायण वाचलं. पण जेव्हा हनुमंतरायांनी समुद्रात उड्डाण केलं आणि वृक्षावर बसले तेव्हा नामदेवरायांनी त्या साळ्या रसाला प्रश्न केला. म्हणजे हनुमंतरायांनी उड्डाण केलं, पण ते ज्या झाडावर बसले त्या झाडाचं नाव काय. आता ते साळ्या रसाळ होते, त्यांना त्या झाडाचं नाव माहीत नव्हतं. आईसाहेबाकडे गेले. आईसाहेबाला म्हणाले, आईसाहेब मला सांगा ते झाड कोणतं होतं. त्यावेळेस आईसाहेबांनी सांगितलं, मी झाडाचं नाव सांगते, पण परत नामदेवरांनी शंका घेतली तर परत तुम्हाला अजून प्रश्न विचारतील, त्यापेक्षा माझ्या हातावर बस म्हटले, तुला मी लंकेला नेते. आईसाहेबांनी साळ्या रसाळा हातावर बसवलं आणि समुद्राच्या पलीकडची
सर्व लंका दाखवली. सर्व लंका, तिथले राजवाडे, जंगल, उपवन सगळं दाखवलं. दिसता दिसता, पाहता पाहता त्या साया रसाला असं दृश्य दिसलं. त्याच एका भुवनामध्ये नामदेवरायांचं कीर्तन चाललं होतं. विठ्ठल विठ्ठल. आणि जेव्हा नामदेवरायांचं कीर्तन चाललं, साया रसाला थोडा संकोच वाटला. नामदेवरे पाहत नाही तोपर्यंत गेलं पाहिजे म्हटले. थोडा संकोच वाटला, लाज वाटली. आईसाहेब लवकर न्या म्हणे, लवकर न्या. आणि मग साया रसा परत आले. आल्यानंतर परत सांगितलं आईसाहेबांनी. साया रसाला विचारलं, आईसाहेब हा काय प्रकार आहे म्हणे, नामदेवरे लंकेमध्ये कीर्तन कसं काय करतात? त्यावेळेस रुक्मिणी मातेने सांगितलं, साया तुला माहीत नाही, हा सगळा प्रकार जर तुला अनुभवाचा असेल तर पांडुरंगाकडे जा. पांडुरंग परमात्मा तुला सर्व सांगेल. आणि मग काय कर, तू नामदेवरायाविषयी कमीपणा घेऊ नको, त्यांच्या ठिकाणी कमीपणा धारण करू नको, त्यांना तू शरण जा. नामदेवराय आले, चरणावर शरण गेले आणि विचारलं. तेव्हा नामदेवराय साळ्या रसाला म्हणतात, साळी महाराज तुम्ही लंकेमध्ये आले, सगळं उपवन पाहिले, पण मला पाहिल्यानंतर पाठीमागं का फिरले म्हटले. हे सगळं पाहिल्यानंतर साळ्या रसाला त्यांचा जो अभिमान होता, ती विषमता होती, द्वैत बुद्धी होती, निराश झाली आणि नामदेवरायांच्या चरणावर मस्तक ठेवलं. काय करू नका, माझ्यावर फक्त पांडुरंगाची कृपा होईल असं साधन मला सांगा. नामदेवरायांनी पांडुरंगाची भेट साळ्या रसाची करून दिले. पुष्कळ पुष्कळ चमत्काराचा भाग नामदेवरायांच्या चरित्रामध्ये पुष्कळ पाहायला मिळतो. एकदा खोकला आईला आला होता. पुष्कळ चरित्र आहे, आपल्याला वेळेची असणारी मर्यादा आहे. हरपली विषमता, द्वैत बुद्धी निरसली, जय जयाजी भक्तराया, जीवलगा नामया, आरती ओवाळीता चित्त पालटे काया. आणि शेवटच्या प्रसंगामध्ये जेव्हा नामदेवरायांचं आयुष्य 80 वर्ष होतं आणि 80 वर्षाच्या काळामध्ये नामदेवरायांनी सर्व जगाचा उद्धार केला. आषाढ शुद्ध एकादशी, नामा विनवी विठ्ठल असे, आज्ञा द्यावी व मजसी, समाधी विश्रांती लागे. पांडुरंगाला एकादशी दिवशी प्रार्थना केली, पांडुरंगा आता काय करा, आम्हाला समाधी विश्रांती द्या. आयुष्य कळसाशी आले, अभंगत्व सिद्धीशी नेले, ज्ञानेश्वर मिसे घडले, जगाचे उद्धार, जगाचा उद्धार झाडला. सर्व मनोरथ तुझी कृपे पावलो समस्त, म्हणे परिसा भागवत नामा नाम जपत असे. तुमच्या कृपेने आमचे सगळे मनोरथ सिद्धीला गेलेले आहेत. तेव्हा पांडुरंगाने सांगितलं, नामा थोडं 15 दिवस थांबा म्हणे. 15 दिवसांनी तुमचं काय करू, सगळा जो काही सोहळा आहे करू. मग आषाढ शुद्ध एकादशी झाली, आषाढ वद्य एकादशी आली. 15 दिवसानंतर स्वतः नामदेवरायांना पांडुरंग परमात्मा म्हणतात, तुम्हाला काय करू, आम्ही वैकुंठाला नेऊ. रुक्मांगद राजा, ध्रुवबाळ, विभीषण महाराज त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ पदाची तुम्हाला प्राप्ती करून देऊ. तेव्हा नामदेवराय म्हणतात, वैकुंठाशी आम्हा नको धाडू हरी, वासदे पंढरी सर्व काळ, आम्हाला वैकुंठाला धाडू नका. नामदेवरायांच्या मुखातले शब्द आहेत, महाद्वारी सुख असे या सुखाचे, लागती संतांचे चरण रज, म्हणून या स्थळ पाहिले निवांत, झाले चित्त तेथे समाधान. महाद्वारामध्ये असं सुख आहे, सुखाचं सुख आहे. संतांचे चरण जर लागतील, माथा पडते संत पाय, सुख कैवल्य ते काय, ऐशा भाग्य जालो तरी धन्य जन्मा आलो, प्रेमामृत पान होईल चरण रजे स्नान. नामदेवराय म्हणतात, मरोनी जन्मावे पंढरीचे परी, व्हावे महाद्वारी कृमी कीटक, संत चरण रज लागे येता जाता, नामा म्हणे आता त्याची व्हावे. आम्हाला काय करा, महाद्वारामध्ये जे सुख आहे, ते महाद्वारातलं जे सुख आहे, ते सुख आम्हाला कुठेही मिळू शकणार नाही. म्हणून नामदेवरायांनी पांडुरंग परमात्म्याला सांगितलं, आम्हाला वैकुंठ नको, काय नको. तीर्थावळीतला एक प्रसंग आहे, रुक्मिणी माता पांडुरंग परमात्म्याला म्हणतात, काय करा, नामदेवरायांना मुक्त करा. त्यावेळेस नामदेवराय म्हणतात, आईसाहेब असं म्हणू नका, माझं नित्य मुक्ती जन्म नाही, केशवासे माते पुसुनी पाहे, युगानुयुगी अवतारधाई याचे संगे मज घडती, तीही त्रिभुवनी उदार, मुक्ती तुम्हापाशी साचार, परी भक्तीविन मुक्ती आसार, कोण पामर इच्छिल, मुक्ती फळकट नैश्वर, फळ एक विठ्ठल सार. मुक्ती आम्हाला नको, आम्ही काय करतो, नित्य अशा प्रकारे आम्ही नित्य मुक्त आहोत. म्हणून मुक्तीचा साधू पुरुषांनी स्वीकार केला नाही, वैकुंठाचा साधू पुरुषांनी स्वीकार केला नाही. आणि मग महाद्वारामध्ये जी काही पायरी आहे, संतांचे चरण जर लागणारी जी पायरी आहे, त्यामध्ये आम्हाला काय करा, ती जी जागा आहे, त्या जागेची जी काही मागणी आहे, स्वतः भक्त श्रमणी नामदेवराय करतात, आम्हाला दुसरं कसल्याही प्रकारच्या सुखाची अपेक्षा नाही. आम्हाला रुक्मांगदाला तुम्ही श्रेष्ठ पद दिलं, ध्रुवबाळाला तुम्ही श्रेष्ठ पद दिलेलं आहे, विभीषण तुम्हाला शरण आले पण त्यांनी लंकेचं राज्य मागितलं, उपमन्यू तुम्हाला शरण आले पण त्यांनी दूध मागितलं, क्षीरसागर मागितला, पण आम्हाला तसलं काही प्रकार नको. आम्हाला काय करा, नामा म्हणे मज येतेची ओढ ठेवी, आम्हाला काय करा, इथंच ठेवा आणि पंढरीचा वास जो आहे तो मला अखंड प्राप्त करून द्या. हाच भाव श्री परिसा भागवत सांगतात, समाधी महाद्वारी श्री विठ्ठल चरणी, आरती व वाळतो परिसा कर जोडून. समाधीचा अभंग नामदेवरायांचा आहे. नामदेवराय सांगतात, वतना आमुची मिराशी पंढरी, विठोबाचे घरी नांदणूक, सेवा करू नित्य नाचू महाद्वारी, नामाची उजरी जागा
जागवून साधू संत शरण जाऊ मनोभावे प्रसाद स्वभावे देते मज नामा मने आम्ही पाहेरीचे थिरे संत पाय हिरे देती वरी 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 पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव भक्त श्रोमणी नामदेव महाराज की जय नामदेव जनाबाई 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 पुंडलिक वरदारी विठ्ठल ज्ञानदेव नामदेव जनाबाई 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम शके 1172 आषाढ वद्य त्रयोदशीच्या दिवशी भक्त श्रोमणी नामदेवराय घरातल्या सर्व मंडळीसह 15 जणांसह महाद्वारामध्ये पांडुरंगाच्या चरणकमली अशा प्रकारे संजीव समाधी त्यांनी आत्तापर्यंत हा 674वा अशा प्रकारे संजीव समाधी महोत्सव आहे. पांडुरंगाच्या चरणी संजीव समाधी धारण केलेले पंढरीचा वास चंद्रभागे स्नान अनेक दर्शन विठोबाचे हेची मज घडो जन्मजन्मांतरी मागणे श्रीहरी नाही तुझे मुखी नाम सदा संतांचे दर्शन जनी जनार्दन आहेस नामा म्हणे तुझे नित्य महाद्वारी कीर्तन गजरी सप्रेमाचे त्यापैकी 14 जणांपैकी ज्या थोरल्या सुनबाई होत्या लाडाई आईसाहेब होत्या त्या अशा बाळणपणासाठी माहेरी गेल्या होत्या तेव्हा त्यांना कळालं आपल्या घरातल्या सर्व मंडळींनी काय केलेले संजीव समाधी घेतलेले पांडुरंग परमात्म्याला प्रार्थना केली मला पापीला तुम्ही बाजूला का ठेवलं लाडाई म्हणे देह अर्पिन विठ्ठला मुकुंदे मजशी थोर केला गोवा ह्या मुकुंदाने मला गोवा केलाय म्हणून हा अंतराय घडला गेला देवा तुझा मुलगा आहे तू सांभाळ देवाने आशीर्वाद दिला तुमची वंशावली
वंशावळी पोसेन मी सत्य म्हणून कुरवाळीत पद्म करे, परमात्म्याने पद्मकर ठेवला, तुमची वंशावळी मी पोसेन असा आशीर्वाद दिला. लाडाईनं प्राणायाम केला आणि प्राणायाम करून देवाने मग देवे मग गुप्त केली. तेथे लाडाई देवीला आईसाहेबाला सुद्धा काय केलं, अशा प्रकारे समाधी दिलेली आहे. असा असताना हा आजचा दिवस आहे. म्हणून महाराज सांगतात, समाधी महाद्वारी श्री विठ्ठल चरणी आरती ओवाळतो परिसा कर जोडोनी. जय जयाजी भक्तराया जीवलगा नामया आरती ओवाळिता चित्त पालटे काया. तुकाराम 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 समाधी महाद्वारी श्री विठ्ठल चरणी. 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 आरती वाली तो परिसा कर जोडोनी. आरती ओवाळी तो परिसा कर जोडोनी. आरती ओवाळी तो परिसा कर जोडोनी. आरती ओवाळी तो परिसा कर जोडोनी. जय जय भक्तराया जीवलगा नामया. जय जयाजी भक्तराया
आरती वाळिता चित्त पालटे का आरती वाळिता चित्त पालटे काया जय जया जय भक्तराया जीव जय जय भक्तराया नामया नामया विठ्ठल जय जय विठ्ठल बोले ले कुरी वेडी वा कुरी नाही विचारिला अधिकार फुला मले ज्ञानेश्वरा रथ पाया ज्ञानदेव ज्ञानदेव तुकारा झाले समाधान तुमचे घडीले आता उठावे से मना येत नाही सुरवाईत पण येते सापडले आता उठावे से करो मने बोलिला निवारिला लाग करो आरती आता वाळू आज पुरले नवस धन्य पाऊस करा पुण्यवंत तुम्ही बाळा आज बाबा हे कार्य होता धन्यवाद आज पुरले नाम मारती गोविंदाचे धन्य धन्य ते लोचन माळा प्रौढान आरती धन्य धन्य ते लोचन नामा मने के सेवा तुझे कुनिराही धन्य धन्य ते लोचन आयुगे 28 विद्यवरी उभा मांगे रकुमाये दिव्य दिव्य निवाहे भीम देव जय पांडुरंगा आई तुलसी माला कर निकटी देव सुरवरा नित्य जय देव जय देव सारी कांति की भक्त दर्शन जय देव जय देव आई आरती मान राया महाकैवल्य गोपले ईश्वर ब्रह्मा जी पहले रामा जना भाई
पांडुरंगे वरिले आरती चित्त पाया हे जाजी पांडुरंगावतार जीव लगा नामया देह परिसके टांगन हेत व्हावे माझी आस श्री अनंत मधुसूदना जगव्यापका जनार्दना सकळ देवाधिदेवा महानंद मानुभवा चक्रधरा विश्वंभरा सहस्रपादा सहस्रकरा कमलनयना कमलापती भवतारका दरित्याक्षते अगाये सगुणा निर्गुणा वसुदेव देवकी नंदना तुकाला लोटांगणी हेची करीतसे विनवनी आता विश्वात्मके देवे तोषोनी मद द्यावे जे खळांची व्यंकटी सांडो होता परस्परे पडो गुरुतांचे तिमिर जाओ स्वधर्म सोसे वांछित होते जात वर्षत सकळ मंगळी मानवरत भूमंडळी चला कल्पतरुचे आरव चिंता बोलते जे अर्णव चंद्रमे जे लांछन हे सर्वाई सदा सज्जन किंबहुना सर्व सुखी भैजो आदि पुरुखी आणि ग्रंथोपजिवे दृष्टादृष्ट विजय एत म्हणे श्री विश्वेश्वराव येणेवरे ज्ञानदेव येणेवरे ज्ञानदेव येणेवरे ज्ञानदेव विठ्ठल रखमा ठोका हेची व्हावी माझी आज पंढरीचा वारकरी संत संग सर्व काळ
पंढरीचा वारकरी चंद्रभागेशना पंढरीचा वारकरी अकल्पा विश्व व्हावे त्या कल्पनेची बाधा नो कोणी संत मंडळी अहंकाराचा वारा न लागू नामावने त्या असावी मागणी ते चुपती आहे या संतास निर्विज आणि म्हणे आता उदार तू तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 वरदान